कीर्तन सेवा माझ्याकडे आली, त्यासाठी ज्ञानोबरायाच्या ज्ञानेश्वरीचा ज्ञानोबरायांच्या जीवनाची महती सांगणारा अभंग चोखोबरायांचा आहे. 4 चरणाचा अभंग असा आहे. सुखानुपम संतांचे चरणे प्रत्यक्षालंका भुवनी नांद तसे तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली जेने निगमवल्ली प्रगट केली संसारी आसक्त माया मोहिरत ऐसे जे पतित तारावया तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली जेने निगमवल्ली प्रगट केली चौखा मने श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ वाचितासनात जीव होती तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली जेने निगमवल्ली प्रगट केली. असा 4 चरणाचा अभंग आहे. हा अभंग चोखोबरायांच्या अपेक्षेप्रमाणे सोडवला जावा म्हणून चोखोबराय ज्यांना सर्वस्व मानायचे अशा ज्ञानोबरायाचं अर्थात माझ्या सद्गुरूचं मी स्मरण करतो आहे. श्री गुरु सारेखा असता पाठी राखा इतरांच्या लेखा कोण करी राजयाची कांता काय भीक मागे मनाची आजोगी सिद्धी पावे कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला काय वाणी त्याला सांगी जोजी राजयाची कांता काय भीक मागे मनाची आजोगी सिद्धी पावे ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरु कृपे राजयाची कांता काय भीक मागे मनाची आजोगी सिद्धी पावे पांडुरंगा करू प्रत्यक्षालंका भुवनी नांद तसे तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली जेने निगमवल्ली प्रगट केली संसारी आसक्त माया मोहिरत ऐसे जे पतित तारावया
तोहा महाराज ज्ञानेश्वर माऊली जेने निगमवल्ली प्रगट केली चोखा म्हणे श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ वाचिता सनाथ जीव होती तोहा महाराज ज्ञानेश्वर माऊली जेने निगमवल्ली प्रगट केली. असा 4 चरणाचा अभंग आहे. कार्यक्रमाच्या प्रारंभी जे 2 गोष्टी इथे घडल्या ते सांगण्यात क्रमप्राप्त वाटतं, कारण आपल्या मनात गैरसमज होऊ शकतो. संयोजकाच्या घरी गेलो, तिने चहा पाण्याची व्यवस्था केली होती. मी नकार दिला, घेत नाही म्हणालो. त्यांना थोडंसं गैर वाटलं असेल, कारण तुकोबारायांनी सांगितलं जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे. अजिबात खायचं नाही असं सांगितलं, घ्यायचं नाही. मग काय खायचं? तुकोबारायांचं नाही म्हणलं कीर्तन करावं तर काही खायचं प्यायचं नाही. पण तुकोबाराय असं म्हणाले पाहे पाहे प्रसादाची वाट द्यावे धुवून या ताट. प्रसाद म्हणाले प्रसाद हा कीर्तनाच्या अगोदर येतो. कीर्तनाच्या अगोदर अन्न असतं, कारण सत्यनारायणाची पूजा करण्याच्या अगोदर जेवतो आपण, पण नंतर जेवतो नंतर, कारण तो प्रसाद. श्राद्धाचं पूजन केल्यानंतर जेवतो का अगोदर जेवतो? आणि कीर्तनात बेसिक अगोदर जेवतो आपण. तो बघायला म्हणतात कीर्तन करायला ते अन्न न खावं, आपण तर खातो. 1000 लोक जेव घालायच्या पंक्तीमध्ये 200 लोक कीर्तनाला येत नाहीत आणि मला 1000 लोक पंगत उठली, काय कमायचे? कुणाला खाऊ घातला? ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये प्रसादाची व्याख्या सांगितली. मग अभिन्नाया सेवा चित्त मियाचे भरेल जे धवा माझा प्रसाद जाणते धवा. संपूर्ण झाला. कृष्णाने अर्जुनाला सांगितलं, माऊलीने आपल्याला सांगितलं, माझं भजन पूजन कीर्तन झालं तर जे खायला प्यायला दिलं जातं त्याचं नाव प्रसाद आहे. आणि तू इथे प्रसाद नाही, तो कीर्तनाच्या अगोदर असून घेतलं म्हणून गैरवाटत देऊ नका. दुसरा विषय तुम्ही मला पॉम्प्लेट देत होते बघण्यासाठी, मी पॉम्प्लेट हातात घेतलं नाही, म्हणजे सत्य असं. कारण ते पॉम्प्लेट घ्यायचं, मग यांच्यातर्फे पंग, त्यांचा नाश्ता, हे संयोजक आहेत फलाने, तुमचं नावं घ्यायची इथे. तर माझा धंदा नाही आहे. कारण तुकोबारायांनी सांगितलं वर्णाविती थोरी एका विठ्ठलाची कीर्ती मानवाची सांगू नये. म्हणून मी चुकूनही कुणाचं नाव घेणार नाही. नाही म्हणजे नाही. तुम्ही 11 लाख खर्च करा ना 11 कोटी खर्च करा, मला त्याशी काही देणं घेणं नाही. तिसरा विषय पाया पडायचा होता, मी पाया पडू दिलं नाही. का पाया पडू दिलं नाही? आपलं असं म्हटलं जातं की नारदाची गादी पाया पडलंच पाहिजे, असं कुठेच लिहिलं नाही की कीर्तनकाराच्या पाया पडावं. एकमेका लुटांगले जाती पंढरीच्या लोका नाही अभिमान पाया पडे जण एकमेकांच्या पाया पडावं ही वारकरी संप्रदायाची प्रथा आहे. तुम्ही जर माझ्या पाया पडलं तर मी तुमच्या पाया पडावं, आणि तुमच्या जर पाया नाही पडू शकलो तर मी माऊलींना शब्द दिला की मी 1 वेळेचं जेवण घेणार नाही. आणि ज्ञानोबरायांनी सांगितलं 13व्या अध्यायामध्ये पूज्यता डोळ्यामध्ये खावे स्वकीर्ती कामी नाही ऐकावे मी अमुकायसी नोहावे सेची लोका ते तर सत्काराची के गोठी की आद्रेशी दिल भेटी मरणेशी साठी नमस्कारिता. माझा भक्त तोच होऊ शकतो ज्याला पूजा आदर सत्कार आवडत नाही, आणि कुणी जर पाया पडलं मरणेशी साठी नमस्कारिता, त्याला मरण यातना झाल्या पाहिजे. म्हणून कुणी माझ्या पाया पडू नका, कीर्तन चालू असताना किंवा कीर्तन संपल्यानंतर. तर दुसरी विनंती अशी आहे की थोडं पुढे सरकून बसवणे, येणाऱ्याला जागा मिळेल. व्रत करिता अर्ध पुण्य लाभे मोडविता एखाद्याला जर आपल्याला जागा नाही मिळाली तर आपल्याला पाप लागू शकतं. म्हणून थोडंसं पुढे सरकून बसा, जागा मिळेल. विठ्ठला तुम्ही तर म्हणले आमच्या गल्लीतले लोक सगळे ऐकतात म्हणून, तिथं घासायला तर पुढे सरकार नाही ऐकतात. म्हणजे महाराजाचं ऐकलं तर मी सुरू झालं असतं, ऐकतच नाही ना. माऊली मग पुढे सरकार 4 लोकांना जागा मिळेल, कारण गर्दी आताच सुरू झाली कीर्तन. कारण आपल्याकडे प्रथा आहे, चलत राहतो 5 मिनिटं असं आपण म्हणत राहतो. कीर्तनात बोलू नये असं तुकोबारायांनी सांगितलंय, नाथ महाराजांनी सांगितलं. नाथ महाराजांचे तुकोबारायांचे शब्द सांगू तर शिकेन माहितीमध्ये काय म्हणतो तुकोबाराय कीर्तनात बोलायचं काय होतं, पण नाथ महाराजांचे शब्द सांगू पण शकत नाही. इतके अवघड शब्द वापरले की माझी विनंती आहे मोठ्या माणसाने कीर्तनात बोलू नका. तुमची जर लेकरं बोलली तर लेकराचं पाठ मायबापाला लागतं, पण आपली लेकरं आपण सांभाळा. सुखानुपमा संतांचे चरणे प्रत्यक्षालंका भुवनी नांद तसे. गायनाचार्याला प्रार्थना फार मोठी माणसे तिथं आहेत, कमीत कमी प्रमाण दिलं आणि अतिशय समर्पक प्रमाणाने दिलेलं सर. लेकर बाळा खूप आहे म्हणून बोलतो बरं का. आपले लेकर परीक्षेतून येतात आणि म्हणतात मम्मी पेपर फार सोपा गेला, पप्पा पेपर फार सोपा गेला, आणि मार्क कमी पडतात. का बरं कमी पडतात मार्क? कारण त्या प्रश्नामधला काना मात्रा उतार उद्गारवाचक व किंवा आणि परंतु हे वाचत नाहीत. खूप मोठं वाचायचं, पटकन 4 वेळी लिहायचं, माझा पेपर फार सोपा गेला.
म्हणून लेकरांना माझी विनंती आहे, सूचना बाळांनो, आज ऐका तुम्ही की अभंग कसा सोडवा, पेपर कसे सोडवाय. माझ्याकडे 15 डिग्री येतं बरं का, 15. एका परीक्षेला जर आपण 20 पेपर जरी घेतले 3 वर्षामध्ये, तर 15 त्रिक 15 दुनी 30, 300 पेपर सोडवले. 300 पेपर, एकही पेपर अर्ध्या मिनिटे पुढे गेला नाही. ते जाऊ पण देते 100% सोडवला. 99 मार्काचा एकही सोडवला नाही. ज्या दिवशी तुमचं लेकरू घरी म्हणतं की 99 मार्काचा पेपर सोडवला, त्या दिवशी तुमचं लेकरू फार हुशार आहे, अजिबात समजायचं नाही. कारण त्याला 99 पैकी मार्क पडतील, 100 पैकी पडणार नाही. लक्षात आलं का? मग 100च मार्काचा सोडायचा. आपण घेताना 4 चरणाचा 4ही चरणातले प्रत्येक शब्द न शब्द सोडवायचे. अगदी आपल्या लेकरांनी तेच करायचं परीक्षेमध्ये. प्रश्नातला काना मात्रा उतारा शिक वाचायचं. या जगामध्ये अवघड असं काही नाही. नव्हे से काही नाही अवघड, नाही कैवाड तोच वर. या जगामध्ये अवघड असं काही नाही. जोपर्यंत आपण निश्चय करत नाही तोपर्यंत अवघड आहे. लक्षात आलं का? आता आमचे मृदंगाचार्य छान वाजवतात मृदंग. किती लोक होते शिकायला तुमच्यासोबत? 50-60. किती लोकांना येतो मृदंग वाजवायला? 4-5 लोक. वा, छान. 50-60 पैकी 4-5 लाईट, म्हणजे 46 किंवा 56 लोकांनी ऐकलंच नाही. तिथं सोबत चलत राहतं. बघू उद्या, 2 मिनिटांना करू, उद्या करू, परवा करू. नाही शिकलं, पण जीव लावून शिकलं म्हणून जमलं. लक्षात आलं का? आईने जेवायला वाढलं असेल ताटामध्ये, दुसरी भाकर भाजवला, थांबले बाळा भाकर भाजवतो, पण ताट वाजवलं असेल. वाजवलं की नाही? त्याशिवाय नाही. आमच्या माऊली खूप सुंदर गायन करतात. बाथरूममध्ये सुद्धा केलं असेल, त्याशिवाय होत नाही. काळवेळ नाम उच्चारिता नाही, कधीही कुठेही करावं. नाम जपये तू जो परम, बाधू न सके स्नानादि कर्म, नावे पावन धर्मा धर्म, नाम प्रब्रह्म वेदार्थे. अभ्यास करायला स्नान, पूजा, पाठ सगळ्या गोष्टी लागतातच असं नव्हे. केव्हाही कुठेही करता येतो. पालतं पडून करता येतो, उतरणं बसून करता येतो, लांब पडून करता येतो, उभं राहून करता येतो. कारण फक्त अभ्यास करायचा आहे. लक्षात आलं का? म्हणून आपल्या लेकराबाळांसाठी मुद्दाम बोलण्यासाठी येत असतो. कीर्तनानंतर मला असं वाटतं, मी जेव्हा माझ्याबद्दलही बोलून जातो कीर्तनात, तेव्हा 4-2 लेकर तरी निर्माण होतात. असं मी बऱ्याच ठिकाणी ऐकून आहे. म्हणून कीर्तनाला येतो. सुखानुपमा संतांचे चरणे, प्रत्यक्ष अलंका भुवने नांद तसे. सुख शब्द आला. सुख म्हटलं की दुःख आहे, पास म्हटलं की नापास आहे, जय म्हटलं की पराजय आहे, आशा म्हटलं की निराशा आहे, सत्य म्हटलं की असत्य आहे. बऱ्याच शब्दाला जोड शब्द असतो, पण चुकवाऱ्याने फार काळजीपूर्वक शब्द इथं वापरला. सुख अनुपम म्हटलं. अनुपम म्हणजे ज्याला उपमाच नाही, त्याला जोडच होऊ शकत नाही. कशा असं सुख आहे. कुठे आहे? सुख अनुपमा संतांचे नाही बघा, संतांचे नाही, संतांचे चरण अनेक वचनी आहे. प्रत्यक्ष अलंका भुवने नांद तसे. आणि अलंका भुवनेमध्ये ते असं चोखवारे म्हणाले. सुख अनुपम. अनुपम सुख कशाला म्हणायचे? त्याचं छोटंसं उदाहरण मला आठवतं, मी तुम्हाला सांगतो. मी नामगाऱ्यांच्या चरणामध्ये सुख आहे हे आपण पुढे बघू. माझ्या लहानपणी 5-6 वर्षाचा मी असेल, आमच्या गावात चर्चा सुरू झाली. कोणातरी डोंगरामध्ये एका माणसाची विहीर होती. नवरा बायकोनं 5-6 वर्ष खोदली होती. तेव्हा एवढ्या मोठ्या मशिनरी नव्हत्या. हाताने टोकारावं लागायचं, पाय भोग पडायचे, पाणी भरायचे, थोडं फोडायचे, पुन्हा काय त्या टोकावर लावायचा, फोडायचा, थोडे खापर निघायचे. 5-6 वर्ष विहीर खोदली. 5-6 परस खाली गेली, म्हणजे जवळपास 30-40 फूट खाली गेली. पण त्या विहिरीला पाणीच लागलं नाही. 5-6 वर्ष नवरा बायकोचे गेली. आणि त्या विहिरीचा जो भरा पडला, त्या भरात कोटा बांधला. कोटामध्ये झोपडी बांधली. मोठमोठे लाकडं, खूप लाकडं होते. 50 वर्षाखाली सांगतो मी तुम्हाला. खूप लाकडं वगैरे होते. माणसाचं सुख कशात असतं बघा. कधी कधी दुसऱ्याला दुःख देण्यामध्ये सुद्धा सुख असतं. एखाद्याचं लेकरून नापास झालं की बाकीच्या दुसऱ्याला पण आनंद वाटतो. एखाद्याची पोरगी चुकीच्या मार्गावर गेली, पोरग चुकीच्या मार्गावर गेली, काही लोक सुखी होतात. म्हणजे दुसऱ्याच्या दुःखात सुद्धा सुखी होणारी माणसं असतात. ते सुख इथं नाही आहे. इथलं सुख अनुपम आहे. त्या सुखाची परिभाषा बघण्यासाठी उदाहरण घेतलं आपण. त्या भावंडाला ते सहन झालं नाही. त्याच्या विहिरीवरचं ती झोपडी रात्री गेली आणि ती झोपडी सगळी विहिरीमध्ये ढकलून दिली आणि त्याला पेटवून दिलं. त्या झोपडीला, त्या विहिरीमध्ये, कोरड्या विहिरीमध्ये त्या झोपडीला पेटवून दिलं. काय झालं? पेटवून दिल्यानंतर रात्रभर सुखी झाले असतील, जळून टाकलं, त्याचं जाळून टाकलं. लक्षात आलं काय? हे सुख आहे. कशाच्या बदल्यात आहे? भावाला दुःख व्हायचं, त्याच्या विहिरीमध्ये झोपडी जाळून टाकली. भावाच्या दुःखाच्या विरोधामध्ये या भावांना सुख झालं. ईश्वराची लीला काही फार वेगळीच असते. कारण तो ज्ञानोबाऱ्यांचा भक्त होता, म्हणतात ज्ञानेश्वरी वाचनाला होता. करील ते काय नोहे महाराज हरी पाहे बीज शुद्ध अंगी. काय झालं? दुसऱ्या दिवशी जेव्हा नवरा बायको शेताकडे गेले, हे सुखी झाले, पेटून देणारे. लक्षात आलं का? दुःख त्याला होते, त्यांची झोपडी जाळी. ह्या दुःखाच्या आनंदामध्ये हे सुखी झाले. हे नवरा बायको शेताकडे गेले, पुन्हा विहीर खोदण्यासाठी. पाहतात तर झोपडीच दिसत नाही विहिरीवर, कोटाच दिसत नाही. वाईट वाटलं. विहिरीच्या जवळ गेले तेव्हा त्या विहिरीमध्ये पाणी वाहत होतं, पाणी. आणि त्याच्यात कोळसे पोहत होते. का? कारण त्या झोपडीला पेटल्यामुळे, त्या पेटल्यामुळे दगड गरम झाले, ती विहीर फुटली, त्याच्यातून पाणी भरावं. आता यांना जे सुख झालं ते दुःखाच्या बदल्यामध्ये नाही झालं. यांना जे सुख झालं, ह्या नवरा बायकोंना ज्यांची विहीर, ज्या विहिरीमध्ये पाणी लागलं, त्यांचं सुख अनुपम होतं, तुलनाच नव्हती. कारण 5 वर्षाची मेहनत कामाला आली होती.
यांना ते सुचलंच नव्हतं. दुःखाच्या बदल्यामध्ये सुख त्यांना मिळालं. त्यांनी नुकसान करण्यासाठी केलं. भगवंताने अनुपम सुख दिलं. त्याचं नाव आहे सुख अनुपम संतांचे चरणी. आणि अशा प्रकारचं सुख संतांच्या चरणामध्ये की ज्याची तुलनाच होऊ शकत नाही. डोक्यावर हात ठेवला, कृपादृष्टी केली, डोळ्यानं पाहिलं, मुखाने 2 शब्द बोलले, जे आपल्याला मिळतं ते मर्यादेच्या बाहेर आहे, कल्पनेच्या बाहेर आहे. आणि चोखोबर आहे ते सुख सांगतात. सुख अनुपम संतांचे चरणी. संतांचे म्हणतात, ज्ञानोबरायांचे म्हणत नाही. बाळांनो बारकी नाही का, चुकून घरी म्हणायचं नाही की पेपर अवघड होता आणि पुस्तकाच्या बाहेरचा पडला आणि सिलेबसच्या बाहेरचा पडला. आमच्या मॅडम पण म्हणल्या आणि आमचे सर पण म्हणले, अरे येड्याला करा, तुझं जर सगळ्याच म्हणणं आहे की पेपर हा पुस्तकाच्या बाहेरचा पडला, मग बाकीच्या विद्यार्थ्याला कसे चांगले मार्क पडले? तुझ्या शाळेत नसते, दुसऱ्या गावातल्या विद्यार्थ्याला काय पडले? कारण पेपर तोच होता, सिलेबस तोच होता, तपासणारे तेच होते, प्रश्नपत्रिका त्याच होत्या. त्यांना का पडलं? कारण तू खोलात गेला नाहीस म्हणून. लक्षात आलं का? कोण सांगते तुमच्यासमोर माहिती आहे का? 10वीला 40% मार्क आहेत. तुमच्या कोणत्याच लेकराला 40% मार्क नसतील 10वीला. निकाल आता पाहिला असेल 80-90 असतील. 40% मार्क असलेला हा माणूस तुमच्यासमोर 15 डिग्री आहे तर 15 7 मध्ये मेरिट आहे. नव्हे असे काही नाही अवघड. खूप बारीकीनं बघायचं जीवनात, खूप बारीकीनं बघायचं. सगळं होतं. हे सुख आहे आपलं. सुख अनुपम आहे. सुख अनुपम संतांचे चरणी. संतांच्या शब्दाला म्हणजे आळंदीमध्ये प्रत्यक्ष अलंकाभोवनी म्हणजे आळंदी. आळंदीमध्ये नांदत असं म्हणतात. चोखवार आहे नांदत. कोण आहेत आळंदीमध्ये असे संत? इंद्रायणीला गेले, इंद्रायणी संत आहे. भागीरथीकडे गेले, भागीरथी संत आहे. रस्त्याने जाताना डाव्या बाजूला हे लागतं, चांगदेव महाराजांची समाधी तिथे मिळते, स्थळ मिळतं, ज्या ठिकाणी ज्ञानोबरायांची भेट झाली होती. बरं, अजान बाग म्हणतो आपण त्याला. अजान वृक्षाची बाग म्हणते. कशाची बाग म्हणतात ना? अजान सगळं. हां, तिथं चांगदेवाच्या त्यांचं दर्शन घ्यायचं. ते संतच आहे. हैबती बाबा तिथे आहेत, मुक्ताई तिथे आहेत, 11 हनुमान मंदिरामध्ये आहे, सुवर्ण पिंपळ आहे, अजान वृक्ष आहे. ही सगळी संत आहेत बरं का. मी नाही सांगत. ज्यांच्या घरामध्ये भगवंतांनी पाणी भरलं, स्वयंपाक केला, झाडलोट केली, ते नाथ महाराज सांगतात, येथेचे वृक्ष पाषाण ते अवघी देवजाण. आळंदीतले दगड धोंडे नद्या सगळे देव आहेत. देवते संत, देवते संत, संत ते देव. 2 अभंग एकत्र केले मी, तुकोबारायांचा आणि नाथ महाराजांचा. संत ते देव, संत ते देव, देवते संत, देवते संत. म्हणजे इथले देवगड धोंडे सगळे सुद्धा संत आहेत. आणि ह्या सगळ्यांच्या चरणात जायचं आपल्याला आळंदीला गेल्यानंतर. आळंदीला जायचं फक्त ज्ञानोबाराचं दर्शन घ्यायचं आणि घरला यायचं असं नाही करायचं. कारण अंथरुणावर पडल्यानंतर ज्ञानोबारे आठवले पाहिजे. म्हणून तर तुकोबारांनी फार काळजीपूर्वक सांगितलं आपल्याला. काय म्हणाले तुकोबारा? चला आळंदीला जाऊ ज्ञानेश्वर डोळ्याने बघू म्हणाले ज्ञानोबारायला. आणि ज्ञानोबारायला बघायचं म्हणजे त्यांचं सगळं वैभव बघितलं पाहिजे. लक्षात आलं का? आपल्या लेकरांसमोर पुस्तकं असतात परीक्षेचे. जर त्याने डोळ्याने पाहिलं असतं ना तर नापासच होणार नाही. डोळ्याने बघतच नाही, मोबाईलच काढतं, मध्ये झोपतंच, गप्पाच मारतं, लाळच गळतं, त्या पुस्तकावर झोपी जाते. अरे बघ ना, 100 पानाचं पुस्तक आहे, त्या पुस्तकामध्ये इतकं सुख भरलं, इतकं अनुपम सुख आहे, मर्यादेच्या पलीकडे. त्या 100 पानाच्या प्रश्नपत्रिकेकडे, पुस्तकाकडे जर तू बारीकीने बघितलास, सगळं पाठ करून टाकलास, या डाव्या पानावर काय, उजव्या पानावर काय, 10व्या पानावर काय, व्याख्या कुठे आहे, पाहणा कुठे आहे, मात्रा कुठे आहे, पायथागोरसचा प्रमेय कुठे आहे, a+b कंसाचा वर्ग कुठे आहे. जर 100 मार्काचं बघितलास, पानं पाहिलास, ते पुस्तक जर पाहिलं 100-200 पानाचं, डोळे भरून जर पाहिलास, तर तुझ्या जीवनामधलं सुख अनुपम असणार आहे. कारण त्या 200 पानाच्या पुस्तकामध्ये काय आहे? त्या 200 पानाच्या पुस्तकामध्ये ग्रामसेवक आहे, तलाठी आहे, इंजिनियर आहे, डॉक्टर आहे, कलेक्टर आहे. तुला जे व्हायचं ते त्या 200 पानात आहे. फक्त तू त्याच्या काळजी घे. लक्षात आलं का? हे असे काही नाही अवघड, मनोनी अभ्यासाशी काही सर्वथा दुष्कर नाही, या लागे माझे ठाई अभ्यासे मेळ. ज्ञानोबराय सांगतात, ह्या जगामध्ये अभ्यास करणाऱ्या माणसाला काहीही जड नव्हे, सगळं सुख त्याच्या जीवनामध्ये अंतर येतं. अभ्यास तू काम अभ्यास करणाऱ्या माणसाला काहीही अवघड नाही. पण असं मला जाऊ नका, आम्ही गरीबाचे लेकर होतो, रोजगार करतो, आम्ही का गल्लीतच राहतो, मोठ्या शहरात थोडेच राहतो, असं काही नाही. परीक्षा काही माणसाला बघून होत नसते. खेडेगावातलाही कलेक्टर होऊ शकतो, शहरातलाही होऊ शकतो. लक्ष असं श्रीमंतासाठीच परीक्षा असत्या, त्या सगळे श्रीमंत माणसंच कलेक्टर झाले असते, असं होत नसतं. सुखानुपम संतांचे चरणी. लेकरांना उदाहरण पुस्तक बघण्याचं दिलं, तुम्हाला मी उदाहरण देतो आळंदी बघण्याचं. एवढे डोळे उघडून आळंदी बघा. इंद्रायणी कोणत्या बाजूला वाहते, भगीरथी कोणत्या बाजूला आहे, सरस्वती कुठं असते, ज्ञानोबारांची समाधी कुठे आहे, किती टप्प्याची आहे, अजान वृक्ष कुठे आहे, सुवर्ण पिंपळ कुठे आहे, मुक्ताई कुठे आहेत, चांगदेव कुठे आहेत, हे सगळे संत आहेत. सुख अनुपम संतांचे चरण. प्रत्येकाच्या चरणाजवळ संतांचे जेवढे चरण संत, कारण ज्ञानोबारांच्या सहवासात नव्हते. लोह एक अंश
झकटलिया परिसे एरीकडे पैसे सुवर्ण होय. लोखंडाने परिसाची भेट झाल्यानंतर भांडण होण्यासाठी झालं तर लोखंडाची भेट होतात, परिसाची होतात, लोखंडाचं सोनं होतं. तसं ज्ञानोबरांच्या सभासद बसायला फार ताकद लागते. आपल्या महाराष्ट्रामध्ये 10 कोटीपेक्षा जास्त लोक आहेत. दिंडीला किती येतात? 20-1 लाख लोक येतात. तुमच्या गल्लीमध्ये 4-5 हजार लोक असतील. किती आले? 1000 लोक कीर्तन आले. हे भाग्य आपलं. आता संतांच्या सभासद आलो, उतरून घरला गेल्यानंतर आळंदीहून आल्यानंतर लोक पाय पडतात कधी तुमच्या? नाही माऊलीच्या दिंडीत जाऊन आले, पाय पडू द्या ना तुमच्या. म्हणजे आम्ही माऊली होऊन येतो. आता ते तर माऊलीच्या सहवासातच आहेत सगळी संत. ही लक्षात आलं का? म्हणतो कुमारा काय म्हणाले, केवळ माऊलीच्या चरणात चूक नाही, सगळ्या संतांचे त्यांच्यासोबत असणार. लगे चंदना उषावा परिमळ वनस्पती मेळ हा गौरवणी. अहो चंदनाचा सुगंध येतो, पण त्याला जी झाडं घासली जातात ना, त्याचा पण सुगंध येतो. दिंडीमध्ये गेल्यानंतर सगळेजण मला माऊली म्हणतात. संसारामध्ये किती वाईट बघत असला तर तोही तिथं माऊलीमय झालेला असतो. अगदी त्या प्रमाणात ज्ञानोबारायांच्या दरबारामध्ये जेवढी संत आहेत, दगड धोंडे झाडं संत जे जे आहेत ना, त्या सगळ्या संतांचे चरणी सुख आहे. सुख अनुपम संतांचे चरणी. चरणातच का बरं? या शरीराचं ओझं चरणावर पडतं म्हणून. उन्हाळ्यामध्ये आपण प्लॅस्टिकची चप्पल घालतो पायामध्ये, प्लॅस्टिकचा बूट घालतो. काय म्हणतात थोडी घरी माणसं आपल्याला? कशाला त्रास होईल म्हणतात? वा, डोळ्याला त्रास होईल. पायात चप्पल बूट जर प्लॅस्टिकची घालतं डोळ्याला, पायी काटा नेहटे तो व्यथा जीवी उमटे तैसा पुळे संकटे पुढीला चैनी. ज्ञानोबा म्हणतात, अरे पायामध्ये जे सुख आहे ते डोळ्याला मिळतं, पायाचं दुःख आहे ते डोळ्याला मिळतं. म्हणून सुख अनुपम संतांचे चरणी. संतांच्या चरणामध्ये काय शरीराचं ओझं ती वाहतात आणि पावलुकडे जातात. हाताचे करणे का पायाचे चालणे ते होय मज कारणे ऐसे करी. आळंदीला घेऊन जातात, पंढरपूरला घेऊन जातात, चांगल्या कामाला घेऊन जातात. म्हणून सुख सगळं तिथे आहे. संताचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. संतांच्या पायामध्ये, लक्षात का? विठ्ठलाच्या पायामध्ये आहे, संतांच्या पायामध्ये आहे. असं सांगितलं जातं की दिंडीमध्ये पांडुरंग पाठीमागं चालत होतो संतांच्या. का? कारण त्यांच्या पायाची धूळ घेण्यासाठी, कैवल्य सुखासाठी परमानुभे उधळती पाया पाठी चालतात जे. संतांच्या पायाची जे धूळ उधळते म्हणून सुख संतांच्या, त्या धुळीची अपेक्षा भगवंत करतो पांडुरंग. सुख अनुपमा संतांचे चरण. म्हणून संतांच्या चरणामध्ये जायचं, नतमस्तक व्हायचं. ज्ञानोबराकडे गेल्यानंतर संसाराच्या गप्पा मारायच्या नाहीत. कारण तुकोबारांनी सांगितलं, चला आळंदीला जाऊ ज्ञानेश्वर डोळा होतील संताची. संतांची बघा, संतांच्या नाही का? सुख अनुपम संतांचे. तुकोबारा काय म्हणले? होतील संतांची भेटी सांगू संसाराच्या गोष्टी. संसारातल्या गोष्टी सांगू असं म्हणाले नाही? काय म्हणाले? आलं का लक्षात? सुखाच्या म्हणाले, संसाराच्या नाही. सुख अनुपम. म्हणून दिल्लीत गेल्यानंतर माय नातवंड झालं की नाही तुला? अजून 4 वर्ष झाली की माय लगीन पोरग झालं तुझी सुनाला? लेकरू झालं नाही? अजिबात नाही विचारायचं. पोराचं लगीन झालं नाही, नोकरी लागली नाही, संसारिक नाही बोलायचं. कारण तुकोबाराने सांगितलं, होतील संतांच्या भेटी सांगू सुखाच्या गोष्टी. संसारातल्या गप्पा तिथे मारायच्या नाहीत. कारण आपण अतिशय भाग्यवान आहोत की पंढरपूरला जातो, देहूला जातो, आळंदीला जातो, ज्ञानोबाराला, तुकोबाराला, नाथांना भेटतो. संसाराच्या गोष्टींना सांगायच्या, सुखाच्या सांगायच्या. कारण का? पहिल्या चरणामध्ये चोखोबाराय सांगतो, सुख प्रत्यक्षच नांदत आहे. प्रत्यक्ष म्हणजे आज एक चोखोबारायचा तेव्हा अभंग आहे. नांदत होते असं नाही म्हणाले बरं का, नांदत असे. आपण मराठी चित्रपट पाहायचो पूर्वी, 40 वर्षाच्या खालचं सांगतो मला, 30 वर्षाच्या खालचं चित्रपट संपला की एक अशी मोठी अशी ही यायची
नोंद यायची म्हणा किंवा वाक्य यायचं. नांदा पक्क अच्छा, नांदा सौख्य बरे, सुख नांद तसे नांदा सौख्य बरे. म्हणजे नांदा संसार चालू दे आनंदानं, संपला नव्हे. सुखानुपमा संतांचे चरणी प्रत्यक्ष अलंकार भोवनी नांदत असे. नांदत होते नाही, नांदत आहे. आज पण नांदते, ज्ञानोबा आहे, आजही प्रत्यक्ष आहे. संजीवन समाधी घेतल्यानंतर काही दिवसानंतर नामदेव महाराज फार रडू लागले. पांडुरंगाकडे अट्टहास घेतला की मला ज्ञानोबारायालाच भेटायचं म्हणजे भेट घालून दे. संजीवन आपण अर्धा मिनिट जरी श्वास बंद केला तर मरून जातो. त्याने सांगितलं 1 मिनिट केला तरी मरून जातो. 3-4 महिन्यानंतर नामदेव महाराज भेटायला गेले. ज्ञानोबारायांची भेट झाली. नामदेव महाराजांच्या अनेक अभिव्यक्ती भेटीमध्ये काय काय चर्चा केली. तुकोबारायांची भेट झाली. तुकोबारायांचा त्रास दिला होता काय ना त्यांचं रामेश्वर भट्ट ना, रामेश्वर भट्ट, त्याला ज्ञानोबारांनी सांगितलं तुका सर्वाश्रेष्ठ प्रिया माथुर काजू अवतार नामयाचा. तुका सर्वाश्रेष्ठ प्रिया माथुर काजू अवतार नामयाचा. अरे त्याला दृष्टांत दिला ज्ञानोबारांनी. नाथ महाराजांना दृष्टांत दिला 350-400 वर्षानंतर. ज्ञानदेवी येऊन स्वप्नात सांगितले मात मज लागे दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा प्रब्रह्म केवळ बोलत असे. आजार वृक्षाची मुळी कंठास लागले येऊन आनंद स्थळी काढ वेगी. प्रत्यक्ष भेट झाली नाथ महाराजांची. 3 दिवस 72 तास नाथ महाराज ज्ञानेश्वर महाराज सोबत बसले होते. सुमारे 350-400 वर्षांचे संतांचे प्रमाण आहेत सगळे. प्रत्यक्ष आजही प्रत्यक्ष आपल्याला भेटू शकते, पण तेवढी श्रद्धा असली पाहिजे. भाव धरून या मग निसीम भाव उल्लासे भावनेचा तो भुलेरारे भाविवी न देव न कळे निसंदेह. फक्त भाव लागतो, प्रेम लागतं, निस्वार्थ प्रेम लागतं, आणि ते झालं की ज्ञानोबारायांची अनुभूती येते. सुख अनुपमा संतांचे चरणे प्रत्यक्ष अलंकार भुवने नांदत असे. आणि आजही ज्ञानोबारायांच्या चरणामध्ये सुख नांदतं. आणि सगळ्या संतांनी तेच सांगितलं. नाथ महाराज पण म्हणतात सर्व सुखाच्या लहरी ज्ञानाबाई अलंकार. सर्व सुखाच्या लहरी, सर्व सुखाच्या लहरी ज्ञानोबारायाकडे आहेत. विहिरीमधल्या लहरी बाहेर येत नाहीत. समुद्राच्या लहरी सगळ्याला मिळतात. समुद्राच्या काठावर उभं राहील ना, गरीब जा, श्रीमंत जा, स्त्री जा, पुरुष जा, लहान जा, मोठा जा, सगळ्या लहरी मिळतात. आळंदी तशी आहे, लहान आणि मोठा तिथंच नाही. सर्व सुखाच्या लहरी तुका म्हणे तेथे सुखा काय म्हणे राहे समाधाने चित्ताचे. सुखानुपम तुकोबारा म्हणतात तिथं सुखाला मर्यादाच नाही, म्हणून चोखोबाराने सुख शब्द वापरला. लक्षात आलं? चोखोबारा काय म्हणाले सुख, कारण तिथं सुख आहे. होतील संताच्या भेटी सांगू सुखाच्या गोष्टी. तुकोबारा ते म्हणाले किंबहुना सर्व सुखी. ज्ञानोबाराय म्हणतात सगळ्यांनी सुखी व्हावं, गोर गरीब श्रीमंत चांगला वाईट सगळे. येणेवर ज्ञान देऊ सुखिया जहाला. समारोप सुद्धा सुखाने. म्हणून ज्ञानोबारायांकडे सुखाशिवाय दुसरं काही मागू नये. लेकरू होते, संसार होते, फलाना होते, बिलकुल मागू नये. आळंदीला गेलात ना, संतांच्या भेटी होतात ना, तिथं फलाना झाला असं तसं नाही. 100% म्हणायचं माऊली काय तुमची कृपा आहे हो, 5 वर्षानंतर त्याला आळंदीला यायला डोळ्यात पाणी आलं पाहिजे. माऊली तुम्हाला भेटायला आलो आम्ही, तुम्ही आम्हाला आणलं इथं. लक्षात आलं का? आपण सगळे भाग्यवंत आहोत. तुमच्यापैकी जर कुणाला वाटत असेल तुम्ही भाग्यवंत नाही, गरीब आहो, आमच्याकडे भगवंताने मला काही दिलं नाही, कुणालाही जे वाटत असेल तर फक्त हात वर करा, मी तुम्हाला उत्तर देतो की तुम्ही किती भाग्यवंत आहात. वाटतं का कुणाला देवाने काही दिलं नाही ना? तरी आठवण देतो तुम्हाला. फक्त कल्पना करा किती भाग्यवंत आपण, की ज्ञानोबाराची भेट होती, तुकोबारायांची भेट होते, कीर्तन ऐकायला आलो. फक्त कल्पना करा तुमच्या वयाच्या बरोबरीचे की तुमच्यापेक्षा वयानं लहान असणारे. कल्पना ऐकली बरं का, तुमच्या वयाच्या बरोबरीचे किंवा तुमच्यापेक्षा वयानं लहान असणारे फक्त तुमच्या ओळखीतले किती लोक मेले आतापर्यंत? कोरोनामध्ये, आजारामध्ये, अपघातामध्ये, आत्महत्या करून मेले ना 4-2 तरी. तुम्ही मेले का? मेले का? नाही ना. ठेवलेलं जिवंत भगवंताने तुम्हाला यापेक्षा काय द्यावं अजून? मला काय दिलं देवाने बिलकुल म्हणायचं नाही. आनंद आहे, आनंद आहे. मोक्ष मेल्या पाठी आमासी होईल ऐसे जे म्हणतेला ती मूर्ख. म्हणजे मेला सुटला अजिबात नव्हे. सुख हे जीवनातलं सगळं, कारण टाळ्या वाजवू शकतो, हाताचे करणे का पायाचे चालणे, ते होय समज करणे तैसे करी डोळाचे देखावे, कानी हाना ऐकावे, मने जे भावावे बोलावे वाचे, ते हात बाहेर आगवे मीच करून घालावे, मग सर्व काळे स्वभावे मीच आहे. तुझ्या हाताला पायाला इंद्रियाला सगळ्याला माझ्याकडे लक्ष घालून टाक, तिथं सुख आहे. कीर्तनात सुखासाठी आपण येतो. तर त्या ताईने 2-3दा पाय लांब काढला, जवळ घेतला, ठीक आहे, पायाला कळ लागत असेल, अरे मग काढा ना लांब पाय. माझ्या कीर्तनात बंधन नाहीये, बिलकुल तुमच्या पायाला कळ लागले ना, बेशक पाय लांब काढा. सुख तुम्हाला पाहिजे कीर्तनातलं तर. कंबर दुखते, टिकून बसा, माझं काही म्हणणं नाही. फार अंगात मुंग्याला का उभं नाही का, काही बिघडत नाही. मी माझ्या मनचं नाही सांगत, ज्ञानोबारायांनी सांगितलं.
ज्ञानोबारांनी सांगितलं. काय म्हणाले ज्ञानोबा? मनाचा मारू न करिता, इंद्रिया दुःख न देता, येत मोक्ष आशयता सर्वनाची माझे. तुझं मन मारू नको म्हणाले, तुझ्या इंद्रियाला दुःख देऊ नको. पाय, हात, कान, नाक, डोळे, इंद्रिय, पायाला कळ लागले पाय लांब कर. आता तर पहिलं चरण चालू आहे. माय पाय जर घासू लागलेच बाई तर अजून 3 चरण माझं तुझं सगळं लक्ष कुठं असणार आहे तुझ्या पायात. सुख का दुःख आहे? कीर्तनाचं सुख आपल्याला अनुभवता येत नाही. अनुपम सुख अनुभवायचे आपल्याला, अनुपम्य. लक्षात आलं का? मग मुक्त व्हायला सांगितलं. त्याच्यामुळे सगळे ज्ञानोबाराकडे येतात. सुख अनुपम संतांचे चरणे प्रत्यक्ष अलंका भोवणे नांद तसे. आता आळंदीमध्ये सुख नांदतं ज्ञानोबारात म्हणून आपल्या संसारात सुद्धा सुख आहे. लक्षात आलं का? सांभाळून घ्यायचं त्याला. लग्न करण्याच्या अगोदर 10 वेळेस बघायचं पोरीला चांगली एक असून, नवऱ्या पोराला 50 वेळा बघायचं, प्रश्न विचारायचे. एकदा संसारात आल्यानंतर नाव ठेवायचं नाही, त्याला स्वीकारायचं. त्याचं नाव आहे सुख. आपल्या संसारात सुद्धा सुख आहे. केवळ आळंदीत सुख असतं ना, हे सगळे आम्ही जाऊन तिथं जाऊन बसलो असतो. तसं होत नसतं. आळंदी आमच्या घरात सुद्धा आहे. तुझं आहे, तुझं पास आहे, तरी तू जागा चुकला 100% आमच्या जवळ आहे. ज्याच्यामध्ये प्रयत्न करूनही बदल करता येत नाही त्याला स्वीकारायचं. तुमच्या लेकराला 70% मार्क पडले, दुसऱ्याला 90% मार्क पडले, त्याला 90 पडले, किरकिर करून सुख नाही घालायचं. 70 पडलेत ना, समजून सांगायचं. तुम्ही किती जरी नाव ठेवलं त्याला, त्या पोरानं कॉपी केला असेल, त्याचा बाप असेल, त्याची माय, तुम्ही काही जरी म्हणले माझ्या लेकराला कोणी मदत करणे, काही जरी म्हणले तर त्याचे 90चे 89 होत नाही, तर तुझ्या लेकराचे 70चे 71 होत नाही. लक्षात आलं का? म्हणून त्याला सांभाळायचं. ज्याच्यामध्ये प्रयत्न करूनही बदल करता येत नाही त्याला स्वीकारायचं. त्याचं नाव आहे ठेविले अनंते तैसेचे राहावे चित्ती असू द्यावे समाधान. प्रयत्न करूनही बदल होतात त्याला स्वीकारतं. त्याचंच नाव आनंद आहे, त्याचंच नाव जीवन आहे. दुसऱ्याचं मोठं घर बघायचं आणि आपल्या घराला नाव ठेवायचं असं अजिबात करू नये. कारण माऊलीने खूप सुंदर सुंदर प्रमाण ज्ञानेश्वरीमध्ये दिलेले आहेत. म्हणून आपल्या भोवती सुद्धा सुख आहे. 100% आमच्या मानसिकतेवर अवलंबून आहे. परिस्थितीवर नसतं सुख अवलंबून, मनस्थितीवर असतं. मन चंगा तो कटोती मी गंगा, मन नाही चांगला तर काय करील काशी गंगा. म्हणून आपल्या मनाला शुद्ध करतं. ज्याचा भाव शुद्ध झाला दुरी नाही देव त्याला. लक्षात आलं, आपल्या मनाला शुद्ध करायचं. परिस्थितीवर सुख अवलंबून नसतं, मनस्थितीवर असतं. एक छोटंसं उदाहरण बघून आपण दुसऱ्या चरणाकडे जाऊ. कल्पना करा फक्त, तुम्ही तुमच्या सुनेच्या घरी गेला. सुनेच्या घरी जिथून आपण येते ना बाहेर, तिचं जे आहे त्या बाहेरच्या घरी गेला. कल्पना करा, आपला राहण्याचा रुबाब बघा, खायला प्यायला दिलं, चहा दिला, काय झालं, कसं झालं, आपलं मन काय म्हणतं? लगे आपल्याला अजून याच्यापेक्षा जास्त पाहिजे असतं. दुधाचा साखरेचा जरी चहा दिला, विचारलं कसं झालं चहा, ठीक आहे, बरोबर आहे. एसी लावते झोपायला, झोप येत नाही, नुसतं गोड बोलायला ते साडी फिडी करतं का नाही, की तासच पाठवून देतं की. कारण सुनेचं घर आहे ना. आम्ही सासू म्हणून गेलो, ननंद म्हणून गेलो, नवरा म्हणून गेलो, जावाई म्हणून गेलो. काय परिस्थिती बघा, परिस्थिती इतकी सुंदर आहे. दुसऱ्या दिवशी तुमच्या बहिणीच्या घरी जा, लेकीच्या घरी जा, कल्पनेनं मनानं बहिणीच्या घरी जा, लेकीच्या घरात पत्राचं घर आहे, लाईट नाही, नुसतं गरमाट होते, अंगात घाम फुटते आपल्या. चहा आणला, काळाभोर चहा, दूधच नाही, त्या साखर पण कमी टाकली. विचारलं चहा कसा झालाय, काय उत्तर असतं? हां, छान झालाय, मस्त झाला. आणि कालचा? कारण काय, म्हणजे परिस्थितीपेक्षा मनस्थिती चांगली आहे. कालची परिस्थिती चांगली होती पण मनस्थिती चांगली नव्हती. आजची परिस्थिती खराब आहे पण मनस्थिती चांगली आहे. म्हणून ह्या मनाला शुद्ध करा. ज्याचा भाव शुद्ध झाला दुरी नाही देव त्याला. मस्त आनंदाने घ्यायचं, उड्या मारायचं, चालत राहायचं. भगवंता ठेवला बाबा, सगळे दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर झोपीतून बोलतोय, लेकरू उठतंय, सून उठतंय, नातवंड उठतंय, माय उठते, बाप उठतंय, काय पाहिजे? अहो झोपीत मरतात. आपल्या शहरामध्ये रोज 2-3 लोक मरतात झोपीतल्या झोपीत अटॅक. संडासमध्ये गेलं तर तांदूळ मरतात तिथल्या तिथं. आम्ही जगू लागलो ना, आनंदाने राहायचं, सुखी राहायचं. कारण ह्याचंच नाव जीवन आहे. मनुष्य हा देह न मिळे मागुता, मागूनही मिळत नाही. हे लोकीचा हा देहे देव इच्छिता ते पाहे, धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे. भाग्यवंत स्वर्गीचे अमर इच्छिता देवा मृत्यूलोकी भावा जन्मामा, नारायण नामे होऊ जीवन भक्त कीर्तने अनंत गाऊ गीती. मस्त राहायचं, आनंदाने राहायचं. माऊली फक्त 40 मिनिटं झाली कीर्तन सुरू होऊन. बरं काय, इथे एक जण आहे, मला दिसत नाही, इथं 2-3 बायका येतात. आल्यापासून बघतो बरं का, अशाच पुतळे असल्यासाठी. मला 40 मिनिटात जर ह्यांच्याकडे बघायचा कंटाळा आला असेल तर घरच्याची काय परिस्थिती असेल, कसं संसार करत असतील सांगा मला. अरे बाबा सुख घ्या ना, अनुपम सुख घ्या ना, हसा ना, मुडदे बसल्यासारखी बसून राहते. बरं बाबा, आनंद घ्यायचा बरं का. क्षणक्षणाहाची करावा विचार, करावया पार भविष्य. प्रत्येक क्षणाला विचार करायचा, कारण गेलेला क्षण परत येत नसतो. इव्हन गॉड कॅनॉट चेंज इन द पास्ट. होऊन गेलेल्या घटनेमध्ये ईश्वरही बदल करत नाही. म्हणून प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायचा. 1 तारखेला अभ्यास करतो, पाडव्याला करतो, जाहिरात आल्यानंतर करतो, बिलकुल नाही. आत्ता सुरू करायचं, जे करायचं तिथलं करायचं. मग 100% अनुपम्य सुख आपल्या पदरामध्ये पडतं. अनुपम्य सुख, सुख अनुपम संतांचे चरणी प्रत्यक्ष अलंका भोवणे नांद तसे. का? कारण तिथे कोण आहे? दुसऱ्या चरणामध्ये चोखवाऱ्या सांगतात, तो हा महाराज, तो हा महाराज
ज्ञानेश्वर माऊली जेने निगमवल्ली प्रगट केली. मी अभंगातले चरण दोन दोनदा म्हणतो कारण त्या निमित्तानं आपण पाठवा आपण म्हणून. तो हा आता झाल्यानंतर कृपाचा अभंग झाला बघा, माऊलींनीच म्हणला होता. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, आपण सहज म्हणून जातो बघा बरं का. तो हा, तो हा, तो म्हणजे कुठला? गोकुळीवनी पंढरपुरी येता झाला, तो म्हणजे कृष्ण. तो हा, आता हा झाला तो हा, लक्षात आलं का? तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो म्हणजे विष्णूचा अवतार श्रीराम कृष्ण. आणि कुठे आला? पंढरपूरला. तो तसं ज्ञानोबारांचं आहे. तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली, तो हा महाराज. तो म्हणजे कोण आहे? ज्ञानोबा आहे. कुणी सांगावं? ज्याला अधिकार आहे. सोमुखी आपण सांगेतो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुन स्वतःच्या मुखातून भगवंतांनी सांगितलं कोण आहे. प्रत्येकाच्या मुखाला काहीतरी किंमत आहे. ज्याला किंमत आहे, ज्याला अधिकार आहे, त्यांनी सांगावं की ज्ञानोबा आहे कोण आहे. तो हा महाराज. तो म्हणजे कोण? महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. तो म्हणजे कोण आहे? ज्ञानेश्वर महाराज महाविष्णूचा अवतार आहे. कोण सांगतं? संत जनाबाई सांगतात. ज्यांच्यासोबत भगवंत गौऱ्या वेचायचा, झाडलोट करायचा, विणीफणी करायचं, स्नान घालायचं, जनायचं उष्ट खायचं, काय ताकद असेल बघा. ती म्हणते महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. म्हणजे महाविष्णू तुकोबार आहे, ज्ञानोबार आहे. तो लक्षात आलं. सेना महाराज सांगतात महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वराच्या चरणी सेना गाला लोटांगणे. महाविष्णूचा अवतार आहे. चोखोबार आहे म्हणतात. ज्यांच्या ज्यांनी दहीभात खाल्ला होता भगवंतांनी चोखोबाराच्या घरामध्ये आणि त्यांच्या गालावर थापड मारली ना तर पांडुरंगाचा गाल फुगला होता. एवढी ताकद आहे चोखोबारामध्ये. काय म्हणतात? महाविष्णूचा अवतार प्राणसखा ज्ञानेश्वर आयशा संताच्या चरणी चोखा घालितो लोळणी. महाविष्णू ज्ञानोबार आहे. आपण पाहतो आरती करतो रोज ज्ञानोबारायची. काय म्हणतो? लोपले ज्ञान जगी, लोपले ज्ञान जगी, पांडुरंगाचा अवतार. नाव ठेविले ज्ञानी. अवतार ना पांडुरंगाचा अवतार आहे. त्याचं नाव ज्ञानी म्हणजे ज्ञानोबा आहे. म्हणजे पांडुरंग कोण आहे? विष्णू आहे. लक्षात आलं. तो हा म्हणजे ज्ञानोबा आहे ते. अर्जुना संकट पडता जडभारी कथा सांगे हरी कुरुक्षेत्री. आणि तोच अवतार धरी अलंकापुरी ज्ञानाबाई सुंदरी ताराबया. अर्जुनाला जेव्हा संकट पडलं, त्या भगवंतानी गीता सांगितली अर्जुना संकट पडता जडभारी कथा सांगे हरी कुरुक्षेत्री. आणि तोच अवतार धरी त्याने अवतार घेतला कृष्णाने अलंकापुरी. अलंकापुरी म्हणजे आळंदीमध्ये. कशाने घेतला? ज्ञानाबाई. ज्ञानाबाई म्हणजे ज्ञानेश्वरी. ज्ञानाबाई सुंदरी तारावया ज्ञानेश्वरीचे लिखाण करण्यासाठी घेतला. आपल्याला का ज्ञानोबाराबद्दल सांगू लागलो मी केवढा अभंगात आहे म्हणून. कारण दुर्दैवाने आम्हाला एक संत एक दिवस सुद्धा पुरे ना 33 कोटी सुद्धा पुरे नाहीत आपल्याला. भक्ती नाटकं म्हणजे ते विचारूच नका काय ते न सांगितलेलं बरं. इतकं अवघड चाललंय सगळं. आपला तो एक देव करून घ्यावा ते विना जीवा सुख नोये. सुख अनुपमा सुख नोये. आपल्या एका ठिकाणी आलं पाहिजे आपण कुठेतरी म्हणून तुम्हाला सांगतोय. तो हा महाराज हे ते एक ज्ञानोबा आहे. महाविष्णूचा अवतार आहे, पांडुरंगाचा अवतार आहे, कृष्णाचा अवतार आहे, रामाचा अवतार आहे, श्रीरामाचा अवतार आहे. तेवढ्या ताकदीचे तो हा. आणि हा इथं आले म्हणजे आळंदीमध्ये आले. ना तो हा महाराज. महाराज आपण लेकराला लाडामध्ये काय म्हणतो? सांगा बरं माता बहिणी. आपल्या लाडामध्ये काय म्हणतो? माझा राजा का महाराजा? कुणी म्हटलंय महाराजा आतापर्यंत? म्हणूच शकत नाही कारण महाराजा फक्त इथे ज्ञानोबा आहे. तो हा महाराज ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणते ज्ञानदेव. महाराव राव म्हणजे राजा. तुकोबाराय म्हणतात कारण ज्ञानोबारायच महाराज आहेत. आम्ही आमच्या लेकराला किती मोठा असला किती श्रीमंत आम्ही असलो तर माझा राजा याच्या पुढे जात नाही. आपण महाराजा म्हणतच नाही कारण महाराजा म्हणजे राजांचा राजा आहे. राजांचा राजा, देवांचा देव, 14 गुणाचा मालक. कृष्ण परमात्मा 14 गुणाचा मालक.
मागा बाळपणी येणे श्रीपती जे एक वेळ खादली होती माती ते कोपणे हाती यशोदा धरिला मग भेने भेने जैसे मुखी झाडा द्यावयाचे विषय 14 गुणे सावकाशे दाविले ते कृष्णाने माती खाल्ली होती आई काय म्हणजे उघडतोंड भीत भीत भेने भेने जैसे भीत भीत मुखी झाडा द्यावयाचे निमिषे तोंडात खालून आ केलं 14 गुणे सावकाशे दाविले 14 गुण दाखवले इंद्रलोक चंद्रलोक ध्रुवलोक पाताळलोक पृथ्वीलोक वैकुंठलोक कैलासलोक ब्रह्मलोक सगळे 14 गुण 14 गुणाचा मालक येतो आणि त्याचा अवतार म्हणजे ज्ञानोबा तो हा महाराज आणि हे महाराज राजांचे राजे ज्ञानांचे राजे ज्ञानियांचा राजा ज्ञानराज माझी योग्यांची माऊली जेने निगमवल्ली प्रगट केली एवढी ताकद आहे म्हणून सगळे संत आई बाई म्हणतात सगळे माऊलीला वेदशास्त्र देते गवाई म्हणते ज्ञानाबाई आहे ज्ञानाबाई एका आजनाडने बंदित असे पाय कुणाचे ज्ञानाबाईच्या चरणी संतांच्या चरणामध्ये आहे तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर तो हा महाराज ज्ञानेश्वर का ज्ञानाचा ईश्वर आहे गणपती ईश्वर आहे शारदा माता सरस्वती माता पण त्यांचाही देव आहे कृष्ण परमात्मा त्यांचाही देव आहे विष्णू भगवान त्यांचाही देव आहे श्रीराम आणि त्यांचा अवतार आहे म्हणून देवांचा देव म्हणजे ज्ञानोबा आहे ज्ञानदेव म्हणतात ज्ञानदेव देतो वासुदेवचे होतो अखंड वदनीवत येतो ज्ञानदेव म्हणता सुद्धा आपल्याला ज्ञान मिळू शकतं म्हणून ज्ञानोबारायांकडे यायचं आहे तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली शब्दाला फार सुंदर शब्द आहे ज्ञानोबारायांच्या अगोदर सुद्धा बरेच संत होऊन गेले असतील पण आम्हाला माहीत नाही ज्ञानोबारायांपासूनच कळाला मला का कारण ज्ञानोबारायांनी लिखाण करून ठेवलं म्हणून जर ज्ञानोबारायांनी लिखाण केलं नसतं तर पुढच्या संतांना मार्ग सापडला असता की मला नाही सांगता येणार आणि जर सापडलाच असता असं जर आपलं म्हणणं असेल तर अगोदर त्याला पण सापडायला पाहिजे होता नाही सापडला म्हणून तर म्हटलं जातं ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवराया देवालया आपला संप्रदायाचा पाया ज्ञानोबारायांनी रचला कारण तिथून लिखाण झालं हरिपाठ असेल अमृतानुभव असेल ज्ञानेश्वरी असेल माऊलींचे अभंग असतील काय जे काय असेल ते सुंदर लिखाण ज्ञानोबारायांपासून झालं म्हणून तो माऊली कारण सगळ्या जगांना देणारा म्हणून माऊली एक उदाहरण छोटंसं आपण घेऊ की आई काय शब्द नाही वापरला असेल माऊली का वापरला आईमध्ये माईमध्ये काही फरक असू शकतो का माता आहे तिच्याकडे 2 किडी कल्पना करू बरं का आपण कारण संसारिक माणसाला मर्यादा पडतात आपण खूप मोठे नावं देऊ दिंडीमध्ये गेल्यानंतर आपण माऊली सगळ्यालाच म्हणू हे जरी सत्य असलं तर माणसाला मर्यादा पडतात आता दिंडीमध्ये आम्हाला अनुभव सांगतो माऊली म्हणजे ठिकाण हे हजारातून 2 लोक पण असं करतात दुरून जातात पिशम्या सगळं बांधून घेतात मस्त इतकं सुंदर लावून थोडे सगळे करून आणि 8 दिवस काढतच नाहीत त्याचं खा असं करतात सगळे नाही बरं का हजारातले 2% जे पण असतात आणि मग 8 दिवसांनी त्याला बुरा चढतो महाराज कुठे फेकावं महाराज कुठे टाकून द्यावं टाकून द्यायला विचारते जागा कुठे टाकून देऊ म्हणून कारण मर्यादा पडल्या माऊलींना मर्यादा नाही पडल्या अहो खायला दिलेलं सुद्धा हिसकावून घेतलं लोकांनी हो त्या कोरड्या पिठामध्ये सुद्धा माती टाकली झोड्या फाडल्या झोपडी फोडली तरी काय म्हणाले जो जे वांछील तो ते लाहो म्हणून माऊली येते जो जे सगळे दुःख विसरून गेले काही मला काही फरक पडत नाही तुम्हाला पाहिजे ते मिळू द्या भगवंता माऊली त्यांना देऊन टाका वृत्तनाथ आहे यांना देऊन टाका त्याचं नाव माऊली आहे आपण आईचं म्हणजे उदाहरण घेतलं होतं 2 किडी येतात 2 लेकरं येतात घरी आले एक किडी त्यांना दिली समजा त्या 2 लेकरांनी अजून एक मित्र सोबत आणला आता काय करेल ती आई अर्धी किडी देईल तिच्या मित्रांना समजा त्यांनी 4 मित्र सोबत आणले आता काय करेल बा छान उतरलेला आहे कुणालाच देणार नाही कारण 2च किडी तर 8 जण झाली नाही 6 जण झाले ना किती तुकडे पाडायचे तसे ठेवून देईल गप्पा मारून आणि ते निघून गेले की लेकराला देईल मर्यादा पडल्या की नाही सांगा मर्यादा पडल्या म्हणून माऊली कारण माऊलीला मर्यादाच नाही जो जे वांछील तो ते काय पाहिजे ते घे इतका नव्हे फक्त स्पष्टीकरणासाठी आपण उदाहरण घेतलं कारण आपल्या सुद्धा माऊली असू शकते ना आपण म्हणू ना माय माऊली फार चांगली आहे सगळ्याला देते खाऊ घालते गोड बोलते पुरुषी माऊली होऊ शकतो स्त्री माऊली शकतो आपल्या मानसिकतेवर बरंचसं काय अवलंबून आहे तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली हा ज्ञानेश्वर महाराज माऊली येतो
एखादी आई असते, आपण माऊली म्हणतो का, इतकी मावळ असते, कुणालाच नाव ठेवत नाही, शत्रूला नाव ठेवत नाही, वाईट म्हणत नाही, सगळ्याला गोड बोलते, पाठवून हात फिरवते, ती माऊलीच होते. आपली स्त्री असली तरी माऊलीच होते, पुरुष असला तरी माऊली होतं. ज्ञानोबरायांनाच का माऊली म्हटलं, त्याचं कारण असं आहे, ज्ञानराज माझे योग्यांची माऊली. नामदेव महाराज वयानं मोठे आहेत, ज्ञानेश्वर महाराजापेक्षा नामदेव महाराज वयानं मोठे, तरी पण माऊलीला माऊली म्हणतात. ते तुला शब्द सुरुवात झाला, चोखोबाऱ्या माऊली म्हणाले. गंमत म्हणून सांगतो तुम्हाला, ज्ञानोबरांचे 4-5 प्रमाण मला आठवतात. कावळ्याला कावळा सुद्धा म्हणत नाही, काऊ काऊ म्हणतात. पहिलं तो गे काऊ कोकतारे, मंडपके काऊ कोकतारे. माऊली काय म्हणतात, पहिलं तुझे काऊ कोकत आहे, कोकत आहे, काव काव करते म्हणजे, उडरे उडरे काऊ तुझे सोन्याने मडवीन पाऊ, तुझ्या सोन्याला पायाला मडवीन. आपण तो कावळा काव का करला, कावळा अपशकून आहे, अजिबात नाही. ज्ञानोबरांना कावळ्याला कावळा सुद्धा म्हटल्याने म्हणून माऊली येते. वेशेला वेशा म्हणत नाहीत माऊली. ऐसा अखंड भजन करी उगा नवे क्षणभरी, अवघेन गावाद्वारे आहे वजैसी. गावाची सौभाग्यवती म्हणतात, त्याचा अर्थ तोच होतो, पण गावाची सौभाग्यवती म्हणतात. वेशा सुद्धा म्हणत नाहीत. काय शब्द आहेत माऊलींचे बघा. अहो कुत्र्याला कुत्र म्हणत नाहीत. या ग्रामसिंहाच्या ठाई मिळणी ठाऊ अठाऊ नाही, तैसा स्त्रीविषयी काही विचारिना. कुत्र्याला कुत्र म्हणत नाहीत, गावाचा सिंह म्हणतात. जंगलातला सिंह तो, आणि घरातला गावातला सिंह म्हणजे कुत्र, त्याला ग्रामसिंह म्हणतात. एवढे सुंदर शब्द आहेत माऊलींचे, लक्षात आलं का. गाढवाला गाढव म्हणत नाहीत, गाढविणीला गाढवीन म्हणत नाहीत. खरी टेकोनी दिवडे लातोनी फोडी नाकाडे, तेवी तरी मागवता नकाडे, खरू जेवी. खरू आणि खरी म्हणतात, की म्हणून माऊली आहेत ते. कारण माऊलींना जर राग आला, एखादा नाराज झाले तर जास्तीत जास्त मूर्ख शब्द वापरतात. ते स्वतःपासून, एरवी तरी मी मूर्ख, जरी झाला वेगो तरी संत कृपा देखू जोडू असे, स्वतःला मूर्ख म्हणून घेतात. बाकीना असं ठोकून काढलं सगळं आपल्याला, पण ज्ञानोबाई ठोकूच शकत नाही, कारण त्यांचं माऊलीच येते त्यांना. म्हणून तर सगळे संत चरणाजवळ जातात, आई म्हणतात, बाई म्हणतात, माऊली म्हणतात. का म्हणतात, सगळ्या जगाने बरं का, सगळ्या जगातल्या सगळ्या संतांनी माऊलीकडे आला. म्हणून ज्ञानेश्वरी वाचायची आपल्याला. काय म्हणाले, गाढवाला गाढवीन सुद्धा म्हणत नाही. अहो भुंग्याला भुंगा म्हणत नाहीत. आपण माऊली काय म्हणतात, रुनु जुनु रुनु जुनु रुनु जुनु रुनु जुनु रे भ्रमरा. रुनु करतो म्हणजे भुंग्याला भुंगा म्हणत नाही, म्हणून माऊली आहे. लक्षात का. तुहा महाराज ज्ञानेश्वर माऊली, जेने निगमवल्ली प्रगट केली. निगम म्हणजे वेद. जेने प्रगट केली, निर्माण नाही केली, प्रगट केली. गजानन महाराज प्रगट देईन. कारण गजानन महाराज पूर्वीपासून आहेत, अजूनही आहेत, अनंत काळ राहतील, आमच्या पुढे प्रगट झाले. अनंत आहेत का, त्यांना काय साक्षात भगवंत आहेत ते. लक्षात आलं का. प्रगट तुमच्या रस्त्याचं उद्घाटन झालं असेल, काही दिवसापूर्वी झालं असेल ना, बोर्ड लावला इथं आणून यांचे उद्घाटन वगैरे. 4 दिवस बोर्ड राहिला. अहो काय पटकन आणला बोर्ड उद्घाटन नाही झालं ना. 4 दिवस अगोदर बोर्ड लावला, आणि ज्या दिवशी उद्घाटन त्याची पडदा टाकला त्याच्यावर. मग ते आले उद्घाटन करणाऱ्या अशा दोऱ्या बोर्डल्या. काय झाला, बोर्ड प्रगट झाला. अरे आधीच होता ना तिथे, फक्त प्रगट झाला. गीता अगोदरच आहे, त्याला फक्त वेल फोडली. संतांचे शब्द फार बारीकी नसतात ना का. निर्माण नाही केली गीता, ज्ञानेश्वरी निर्माण नाही केली, तिथेच होती, फक्त त्याला प्रगट केली. प्रगट केली. जेने निगमवल्ली म्हणजे वेल केला. युवले शेडोप
लाविले द्वारी त्याचा वेल गेला गगनावरी मोगरा फुलला मोगरा फुलला. ते वेल लावली आणि त्याला फुलवलं, मस्त असं फुलवलं. फुलाची टोपली आहे, सुंदर टोपली आहे. आम्ही आपण मंदिरात देवासमोर ठेवली, रंगीबेरंगी फुले आहेत सगळे. आता हे शोभून दिसतं का? त्या फुलाच्या हार करून लावलं, अलंकार. कारण गीतेला अलंकारित केलं. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केले. गीतेला अलंकारित केलं ज्ञानोबाने, जेने निगमवल्ली प्रगट केली. नामदेव महाराज म्हणतात गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली, प्रगट केली, प्रगट केली. आणि आपण पण आरतीमध्ये म्हणतो ना, प्रगट तुझ्या बोले विश्वब्रह्मची. आरतीमध्ये काय म्हणाल आपण? प्रगट गुहे बोले. प्रगट प्रगट केलं, विश्व ब्रह्माचे केले, म्हणजे प्रगट केले ज्ञानोबाने. गीता तिथेच होती, फक्त त्याला वेळ फोडली, अलंकारित केलं तुम्ही आम्हाला वाचता येण्यासाठी. कारण मुठभर लोकांच्या ताब्यात होती, प्राकृत भाषेमध्ये नव्हती, संस्कृतमध्ये होते. त्यांची काही लोकांची मक्तेदारी होती, ते सगळं तोडलं. आणि काय म्हणाले? येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान बसावो येले वरे जगाला वाटायला जेव्हा मूर्तिनाथाने परवानगी दिली तेव्हा ते सुखी झाले. सुखानुपम म्हणून ज्ञानोबाकडे सुख आहे. जेने निगमवल्ली प्रगट केली. आता थोडं संसाराकडे आपण येऊया. आळंदीतलं सुख आपण पाहिलं की आमच्या संसारात पण आहे, तुझं आहे, तुझं पाशी आमच्या संसारात सुद्धा आळंदीचं सुख आम्ही निर्माण करू शकतो. आम्ही सुद्धा प्रगट होऊ शकतो, वेल प्रगट करू शकतो. आणि करायची केवळ संतांच्या भंगाचा अर्थ तेवढं मर्यादित नाही ठेवायचा, आपल्या जीवनाला पण लावून घ्यायचा. लक्षात आलं का? प्रगट. मला 2 हातपाय आजही तेवढेच आहेत, लहानपणी जन्मले सुद्धा तेवढेच आहे. फक्त हुशाराने मोठा जास्त थोडासा बदलला असेल, वजन कमी जास्त झाला असेल, मी तोच आहे. बरोबर आहे. 1995ला स्पर्धा परीक्षा दिली, MPSC महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन. प्रगट सांगतो बरं का, प्रत्येकाला प्रगट होता यावं आणि मनुष्य देहात प्रगट व्हावंच. कारण जीवन सुख तिथे आहे. चलत राहतं, बापानं कमवलं नाही करतं, काय होणार आहे? अजिबात करायचं नाही. मरेपर्यंत प्रगट होत राहायचं. भगवंतासमोर तरी प्रगट होता, लोकांसमोर नाही होता तरी. 1995ला परीक्षा दिली, सावंतवाडीला होतो मी. निकाल आला 1995च्या परीक्षेमध्ये. महाराष्ट्रामध्ये डेप्युटी कलेक्टर म्हणून टॉपर आलो 1995च्या बॅचला. काय झालं? प्रगट झालो, होतो तोच. अगोदर लोक काय म्हणायचे? इज्या इजू फडाचं पोरग, पंढरी फडाचं काय, मुद्रिकेचं का? आता काय? सर साहेब प्रगट झालो. कशा झालं? मी तोच आहे, प्रगट झालो. तुझं आहे, तुझं पाशी 100% आपण प्रगट होऊ शकतो. आपले लेकरं पण प्रगट होऊ शकतात. माझ्या सुद्धा प्रगटीकरण मिळतं लेकरामुळं. हीच आपली ताकद आहे, सगळ्यात मोठी ताकद आहे. मोबाईल खराब झाला तर बाजारात जाऊन बदलून आणता येतो. TV खराब झाला तर दुरुस्त करून आणता येतो. पोटची लेकरं खराब झाली तर बाजारात जाऊन बदलून आणता येत नाहीत, बाजारात जाऊन दुरुस्त करून आणता येत नाहीत. तुमच्या गल्लीत काही मला माहीत नाही, पण आमच्याकडे तर करता येत नाही. लक्षात आलं का? प्रगट व्हा, प्रगट व्हा. तुझं आहे, तुझं पाशी. रस्त्याच्या पडलेला दगड त्यातला नको तो भाग काढून टाकला की त्यात मूर्ती तयार होते, प्रगट झाली. तीच आहे. इथं खड्डा खोदा, इथं पाणी आहे, फक्त नको तो भाग काढून टाका, 100% पाणी लागेल. नको तो भाग काढून टाका. तुमच्यातला अहंकार, आळस, कारण ज्ञानोबाने सांगितलं आहे, जो रसनेंद्रियाचा अंकिला कार्मिद्रेश जीवे विकला तो नाही चेत म्हणितला अधिकार्या. ज्याला खाण्यापिण्यामध्ये, वेळ घालण्यामध्ये, झोपण्यामध्ये, गप्पा मारण्यामध्ये आवड आहे, तो लोहे चेत म्हणितला अधिकार्या. तो अधिकारी होऊच शकत नाही म्हणतात ज्ञानोबा. मग काय केलं पाहिजे? नित्यपाठ करी इंद्रायणी तिरे खोयाधिकारी सर्वथा तो. तुझी इंद्रायणी, तुझं घर, वसतिगृह, जिथं कुठं अभ्यास करतोस ते नित्य पाठ कर. उद्या करतो, परवा करतो, बिलकुल नाही. क्षणक्षण नाही. देवाचे द्वारे भाषण पण नाही. रिकामार्ध घडे राहून अर्धाक्षर सुद्धा रिकामा नको. ज्ञानदेवी रम्य रमले समाधान हरीचे चिंतन सर्व काळ. सर्व काळ तुझा हरी म्हणजे तुझं पुस्तक, तुझा संसार, तुझं घर, तुझी शेती, तुझा धंदा, सर्व काळ सदैव त्याच्यात गुंतून राहायचं. नित्यपाठ करी इंद्रायणी तिरी होयाधिकारी सर्वता तो. हे ज्ञानोबांनी सांगितलं. म्हणजे 100% आम्ही सुद्धा प्रगट होऊ शकतो.
म्हणून माझ्यानं होत नाही, फॅन होत नाही, बिलकुल नाही. फक्त तुझ्यातला काढून टाकाळस, काढलास की 100% तुझ्यामध्ये देव आहे म्हणजे आहे, तुझ्यात ताकद आहे म्हणजे आहे, यश आहे म्हणजे आहे. तू तुझ्यातच ग्रामसेवक भरलाय, तुझ्या पुस्तकात जसा भरलाय ना 100% तुझ्यात भरलाय. कोणी तर तुम्हाला म्हणलं असं ना तुझे बोटले चालतात रे बाळ, तू मर्द वाजू शकतोस म्हणलं असं ना तुम्हाला कोणतरी. म्हणा आपल्या लेकरातले जे गुण दिसतात ना म्हणा ह्याला काय येतं उभं जातं काही कामाचं नाही, ते बघा फलायला एवढे मार्क पडले, पिसाला नोकरी लागली, अजिबात कमी लेखायचं नाही, कमी त्याला नामोहरण करायचं नाही, त्याच्यातले गुण दाखवायचे, त्याला उत्साहित करायचं, प्रगट करू द्यायचं, प्रगट होऊ द्यायचं. कारण जगातली मायबापाची सर्वात मोठी संपत्ती जर असेल ना आपले लेकरं असतात, आपले लेकरं असतात. आणि लेकरं प्रगट झाले की संपलं, मायबापानंदाने प्रगट होऊ शकतात. जेने निगमवल्ली प्रगट केली. अजून सुद्धा आमच्या मायबापा म्हणतात ते का आता काही लोक आय एस म्हणून की कलेक्टरच म्हणतात, कलेक्टरचा बाप ना दिल्लीला वगैरे गेल्यानंतर पंढरपूरला गेल्यानंतर जागा दे, बाप सांगतात, आई सांगते अशी जागा देतात ना आम्हाला असं करतात. तसं का? कारण त्यांचं लेकरू प्रगट झालं. जेने निगमवल्ली प्रगट केली म्हणून आपणही प्रगट व्हा. 80 वर्षाचा असेल तरी प्रगट होता येतं, गोड बोलावं, चांगलं करावं. 90 वर्षाला सुद्धा प्रगट होता येतं बरं का. आता आम्हाला कुठं मायबाप आहेत असं म्हणू नका. तुमच्या गल्लीतला 90 वर्षाचा माणूस समजा मोठ्या पदावर जाऊन बसला ना कुठं राजकारणात तिकडे तिकडे 100% गल्लीत लोक म्हणतात अहो ते कुठलं लेकरू आहे माहिती आहे का, आमच्या गावातलं आहे, आमच्या गल्लीतलं आहे. म्हणजे 90 वर्षाचं सुद्धा लेकरूच राहतं गावासाठी. म्हणून प्रत्येकाने प्रगट व्हायचं. आता काय झालं गेलं, असं झालं फलांचं, आता काय लाकडं पडले, गौऱ्या पडल्या, अजिबात नाही म्हणायचं. स्वतःवर प्रेम करायचं. ज्याला स्वतःवर प्रेम करता येतं तो दुसऱ्यावर प्रेम करू शकतो, ज्याला स्वतःवर प्रेम करता येत नाही तो दुसऱ्यावर प्रेम करूच शकत नाही. म्हणून पहिली सुरुवात आपल्यापासून घ्यायचं. कशी आजी? छान आहे. बाबा कशा? मस्त आहे, छान आहे, चांगलं आहे. अरे खरंच भाग्यवंत आहोत ना, बरोबरचे मेले ना, आम्ही जिवंत आहोत ना, ह्याच्यापेक्षा वेगळं काय सांगायचं आपल्याला. तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली जेने निगमवल्ली प्रगट केले विठाला. प्रगट केली तर संसारात आसक्त असलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी. संसारी संसारामध्ये आसक्त असणारे, संसारामध्ये अडकून पडलेले, माझं घर, माझी गाडी, माझं घोडं, माझी बायको, माझा नवरा, माझं लेकरू, याच्याशिवाय दुसरं काहीच नाही. फक्त घरातला कचरा दुसऱ्याचा चुरून दुसऱ्याच्या दारात फेकायचा है ना. म्हणजे नको ते दुसऱ्याकडे टाकून द्यायचं, सगळं चांगलं आपल्याला पाहिजे, ह्याला आसक्तपणा म्हणतात. करू नये बरं का चुकीच्या गोष्टी. संसारी आसक्त माया मोहेरत, मायेमध्ये आणि मोहात रत असलेले, आवडलेले, आवड असणारे, अडकलेले. ऐसे जे पतित तारावय, अशा पतित लोकाला करण्यास, पतित म्हणजे पापीच नव्हे, पतित म्हणजे आज्ञेने सुद्धा कळत नाही. म्हणून काही लेकर आपल्या 40 पोरात ते महाराजांनी सांगितलं ना 60 पैकी 4 लोकांना वाजवते, 56 लोकांना वाजवता येत नाही. सांगणारा तोच होता, शिकवणारा तोच होता, बोलतेच होते, परीक्षा त्याच होत्या, ह्याचा उगा लागली. कारण ऐकलंच नाही ना, ते मायात अडकलं, हे चलत राहते, मोह त्यांना, चला घराकडे जाऊ, होत राहतं, चलत राहतं, मोबाईल खेळून वेगळे मोह वाटले त्यांना, म्हणून ते निर्माण झालेले. प्रत्येक जण कळत नकळत कुठेतरी मायामध्ये, मोहामध्ये अडकतो आणि त्यांना बाहेर काढण्यासाठी ज्ञानोबारांचा एक अवतार आहे किंवा ज्ञानोबारांनी लिहिलं असं चुकवण्यात. कुणी करावं हे सगळं? ज्यांना अधिकार आहे. मायेवर अधिकार असला पाहिजे बरं का, मोहावर अधिकार असला पाहिजे, काढण्याची ताकद त्यालाच असू शकते. आता समजा एखादे महाराज तो भरायला कीर्तन सांगू लागले पोरांना की असा अभ्यास करा, तसा अभ्यास करा, हा अभ्यास केला की डेप्युटी कलेक्टर होतं, हा केला की तहसीलदार होतं, PSI होतं, सांगू लागले समजा कीर्तनातून. ठीक आहे ना, एक उदाहरण म्हणून चालले. आणि कीर्तन संपल्यात एखाद्या मुलाने किंवा मुलीने विचारले, महाराज फार सांगितलं बरं का, छान अभ्यास कसा करावा, प्रश्नपत्रिका कशी असते, कसे तपासले जातात, प्लस मायनस कसं असतं, खूप सांगितलं किती मार्काला कसं होतं, काय होतं, तुम्ही कोणत्या पदावर आहात? ते म्हणजे मी कोणत्याच पदावर नाही.
होते का? नव्हतो. मग योग्य वाटेल का ते? तुम्हाला कुठला अधिकार आला मग सांगायचा? आधी केले मग सांगितले. तुम्ही त्याच्या पदावर मग सांगा ना तिकडे जाण्याचा. यांनी मर्दंगाचे बोल सांगावेत, याने ह्याचे बोल सांगावेत, गायनाचे बोल सांगावेत. प्रत्येकाला त्याच्या क्षेत्रात त्यांनी ते सांगावं. लक्षात आलं का? ज्याला अधिकार आहे त्यांनी सांगावं. मग मायातून बाहेर काढण्याचा अधिकार कोणाला असला पाहिजे? ज्यांच्या अधीन माया असली पाहिजे. बरोबर आहे? मोह, ज्यांचं नाव घेतलं की मोह गळून पडून गेला पाहिजे, तर तेच बरोबर काढू शकतील ना. पण चोखवाऱ्यात सरळ सांगून टाकलं, संसारी आसक्त माया मोहेरत ऐसे जे पती ताराबाया. ज्ञानोबा मोहातून बाहेर काढतात, मायातून बाहेर काढतात आणि अशा पद्धतीत लोकांचा उद्धार करतात असं म्हणाले ते. आपल्याला बघावं लागेल की ज्ञानोबाला अधिकार आहे का? आपण पाहिलं सुरुवातीपासून की ज्ञानोबा हे महाविष्णूचा अवतार आहेत आणि संतांचे प्रमाण पाहिले. माया कोणाच्या अधीन आहे? विष्णूच्या अधीन. फक्त विष्णूच्या अधीन आहे. फक्त 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 विष्णूच्या अधीन आहे, बाकी कोणाच्याच अधीन नाही. तुम्ही आता इथं ग्रंथ हे चालू आहे का? अजून काय? श्रीमद भागवत चालू आहे. श्रीमद भागवतामध्ये एक अध्याय आला, झाला असेल किंवा व्हायचा असेल. असुरांना आणि देवांना अमृत वाटायचं होतं. भगवंताने मोहिनीचं रूप घेतलं. झालं का? मोहिनीचं रूप घेतलं. इतकं सुंदर रूप होतं की ते असुर सुद्धा भाळले. अमृत देवाला देऊन टाकलं. ही कथा आपण ऐकली असेल. ते इतकं सुंदर होतं की महादेवाला ते आवडलं आणि महादेव विष्णूकडे पार्वती सहित आले आणि काय म्हणाले, देवा मला तुझं मोहिनी रूप पाहायचंय. महादेवा मोहिनी रूप पाहायचंय असं म्हणू लागले. तोपर्यंत महादेवाला जंगल दिसू लागला, वन दिसू लागला, सुंदर वन, आणि त्याच्यामध्ये एक सुंदर तरुणी दिसू लागली. अर्धवट अंगावर कपडे, पातळ कपडे, आणि ती चेंडू खेळते अशी, लपकते अशी. बरोबर आहे का? है ना? मग ते महादेव तिकडे पळत सुटले त्या तरुणीकडे. अमोघ वीर आहेत महादेव. जगात त्यांच्यासारखा 14 गुण एवढा ताकदीचा कोणीच नाही महादेवासारखा. एवढ्या ताकदीचे, पण मायेत अडकली. आणि पुन्हा सांगितलं, देवा फसलो बरं का मायेमध्ये तुझ्या. कोण फसलं? ब्रह्मदेवाला असं वाटलं कृष्ण अवतारामध्ये सगळी वासना लपवून टाकू. काय केलं कृष्णाने? कालिंदीचे हृदय शल्य फेडिले, जेने मिया जळत गोकुळ राखिले, वासुरवासाठी लाविले विरंची सपिशे. वेळ लावलं त्या ब्रह्मदेवाला. सगळे वासरू दुसरे करून टाकले बाहेर. इंद्राला वाटलं निष्ठा पाऊस पडून सगळं गोकुळ साफ करून टाकू. काय केलं? करंगडीवर उचलला गोवर्धन, करंगडीवर माया ताकद तिथे आली. जयद्रथाला वाटलं आता कुणीच मला काही करू शकत नाही. मायेला आदेश दिला, सूर्याला मावळल्याचं दाखवून टाक. लक्षात आलं? बेड्या टाकल्या. कंसाला वाटलं बाहेरच जात नाही. यमुनेला वाटलं या यमुनेतून कसं जाणार आहे? मायेला सांगितलं रस्ता करून दे, बेड्या काढून टाक सगळ्या, कारण माया त्यांच्या अधीन आहे. संसारी आसक्त माया मोहे, आणि त्यांचा अवतार ज्ञानोबा माया 100% त्यांच्या अधीन आहे. म्हणून ते आपल्याला मायातून बाहेर काढू शकतात. लक्षात आलं का? संसारी असं संसारच केलं ज्ञानोबा याने. आणि मग कसं काय संसाराच्या लोकांना बाहेर काढणार? आधी करावं लागेल ना. तिखट खाल्लं तर तुम्ही म्हणणार की ह्याला तिखट आहे म्हणून. आमच्या मस्कीमध्ये कुठे बसले ना आपण? भोकरदनमध्ये जेवायला बसतो आम्ही. जेवण चालू बरं, बाहेर नाही काढलं. जेवण सुरू पण झालं. दुसरा एक जण आला, माऊली माऊली भाजी खा, लई सुंदर झाल्या, लई भांगले. बाहेर मला सुरू केलं बरं, फार छान झाले, मस्त झाले. मी जेवतोच बोलत नाही. मी ह्याने त्याला विचारलं कशाहून चांगली झाली? अहो लई चांगली झाली, तुम्ही खाल्ली का नाही? अरे मला भाजीत मीठच नाही ना. त्याला माहितीच नाही. उगं म्हणायचं दिसली की चांगली झाली, चांगली. तू खाऊन बघून सांग ना मग मीठ चांगली झाली म्हणून. उगं सांगून देतात लोक. फलाना कर, विस्तार कर. तू केलास का? तुला अधिकार आहे का? नाही ना. मग ज्ञानोबाने संसार केला का? हो, त्रैलोक्याचा संसार केला. अवघाचे संसार सुखाचा करेन, आनंदे भरेन ती लोक. जाईन गे माय तया पंढरपुरा, भेटेन माहेरा फुल्या. त्रैलोक्याचा संसार केला आणि आनंदाने केला. आनंदाने. अवघ्याची त्रैलोक्य आनंदाची. अवघाचे संसार सुखाचा करेन, आनंदे भरेन ते लोक. ब्रह्मचारी जरी असले तर त्रैलोक्याला पूर्ण उरलेला संसार ज्ञानोबांच्या ज्ञानेश्वरीमध्ये कोणीही वाचावं आणि उद्धार करून घ्यावा. त्याच्यामुळे अवघाचे संसार सुखाचा करेन, आनंदे भरेन ते. सुखाचा केला संसार, आपणालाही संसार सुखाचा करता यावं. ज्ञानोबांनी त्रैलोक्याचा केला. आपल्याला आपले मायबाप, सासू सासरे, लेकर बाळ दोन, काही नवरा लोक ना 5-7 लोकांचा संसार सुखाचा करायचा. त्याच्यात सुद्धा दिवसभर आग्रापट असते. असं झाला आणि तसं आला. आम्ही येडे नाही बरं का. आम्हाला भांडं पडलेलं पण कळतं ना, आपटलेलं पण कळतं. कळतं की नाही महाराज? मग नको म्हणतो बा, चहा नको दूध आत्ताच घेऊन आलो म्हणतो, भूक लागली पोट भरले म्हणतो. म्हणून आग्रापटीचा संसार नका करू.
सुखाचा संसार करायचा, अवघाचे संसार सुखाचा करून आणि आनंदाने करायचा. कारण लग्न होण्याच्या अगोदर 50 प्रश्न विचारामध्ये झालं तर हिला हेच येत नाही, तेच येत नाही, सून असेल जावई तसा अजिबात नाव नाही ठेवायचं, अजिबात नाही. त्याच्या अगोदर जे होतं ते होतं. आता आपल्याला जे मिळालं ते प्रारब्ध समजायचं आणि ठेवले आनंदे ऐशीची लागते, चित्ती असू द्यावे समाधान, असं मस्ती करायचं. अवघाचे संसार सुखाचा करीन आनंद संसारी असक्त माया मोहेरत, मायेमध्ये अडकलेले. आता माया विष्णूच्या आधी, ज्ञानोबरायांच्या आधी नाही. ज्ञानोबराय काय सांगतात? स्वमायेचे आडवस्त्र लावून एकला खेळवी सूत्र, बाहेरी नटी छायाचित्र 84 लक्ष. स्वमाया, माया त्यांच्या आधी नाही, 84 लक्ष योनी तयार केला आणि तो आहे तिथं तसाच राहिला. लक्षात आलं का? तिथंच राहिला. म्हणून अर्जुन काय म्हणतो, जेव्हा विश्वरूप दाखवलं भयानक, तर अर्जुनाने सांगितलं देवा की तुझी माया आहे. मनोनी वेगी प्रसन्न होई देवराया, संहरी संहरी आपुली माया, काढे माते महाभयापासून या. अरे तुझी माया आहे, त्या मायेतून मला बाहेर काढ, हे नको मला, याच्यातून बाहेर काढ. अरे बोलो काय गीता, जे हे माझी उन्मेषलता. ज्ञानोबा सांगतात ज्ञानेश्वर, परी काय बोलो गीता, जे हे माझी उन्मेषलता. आणि ह्या लतेकडे, ह्या उन्मेषाकडे जो येईल तो माया मोहा तरेलच, त्याच्यातून 100% तरेल. तो तरेल म्हणजे तरेल. कृष्णाचे शब्द आहेत, अर्जुनाचे शब्द आहेत, माऊलींचे शब्द आहेत. कारण मायेचा मालक तो आहे. संसारी असक्त माया मोहेरत, ऐसे जे पतेत तारावया, नामा म्हणे याने तारिले पतेत, कीर्ती केली ख्यात ज्ञानदेवे, भक्ती केली ख्यात ज्ञानदेवे. काय नामदेव महाराज म्हणतात, त्याने अनेक पतित तारले, अनेक पतित तारले. हे 2-4 पतित आपण बघू कोण कोण तारले. विश्ववाख्याच्या अज्ञानी होता, माऊलीला प्रचंड त्रास दिला, प्रचंड म्हणजे मराठी पलीकडे त्रास दिला. मांडे भाजण्यासाठी खापराला तर ते सुद्धा फोडलं. काय ताकद आहे बघा. मायेला आज्ञा केली, जठरांनी पेटवला योग मायेच्या माध्यमातून आणि पाठीवर मांडे भाजले. आणि जेव्हा त्या विश्ववाने पाहिलं तेव्हा लांब दंडवत घातलं. मुक्ताई काय म्हणजे, एक खेचरा दूर हो, दर गाडवे नाही घोडे नाही, खूप दूर म्हणली त्याला. त्या माऊलीने सांगितलं त्याला शिष्य कर, कृपा कर, त्याच्यावर अनुग्रह दे. त्याला उद्धार केला. ऐसे जे पतित तारावया, तारलं त्याला. चांगदेव महाराज 1400 वर्ष तपश्चर्या करून माऊलीची परीक्षा बघण्यासाठी वाघावर बसून आले, हातात चाबूक घेतला आणि माऊलीला भेटायला आले. ते ज्ञानीच होते, त्यांना माहित होते विष्णूचा अवतार आहे म्हणून, पण आले, पण परीक्षा बघण्यासाठी तिथे आले. आणि काय केलं? गंगेला आव्हान केलं. चांगदेवाने गंगेला आव्हान केलं, मायेनं आव्हान केलं आणि सांगितलं इतक्या वेगात ये की ते भिंती उडाले, त्या भिंतीला उडव. ती गंगा माया त्याच्या योग मायाच्या ताकदीनं आली, चांगदेवाच्या भिंतीपाशी गेली, प्रकट झाली, ज्ञानोबाला नमस्कार केला. कारण माऊलीच्या समोर चांगदेवाची माया चालणं शक्यच नव्हतं. तेव्हा चांगदेवाने पाहिलं, पाहिल्या हातातला चाबूक टाकून दिला, वागावून खाली उतरले, लांब पडले. कारण माया माऊलींच्या आधी नाही. सोमायेचे आडवस्त्र लावून एकला खेळवी सूत्र, 100% खेळतो. कारण त्याची ताकद तेवढी, त्याच्यामध्ये मायेची ताकद आहे. संसारी असक्त माया मोहेरत, मोहामध्ये अडकला. अर्जुन मोहातच अडकला होता. 12 वर्ष वनवास भोगला, 1 वर्ष अज्ञासात भोगला. नक्षाग्रात दशा पाहिले, बायकोचं वस्त्रहरण झालं, सुईच्या टोकावर देत नाही म्हणाले, मारण्यासाठी युद्धभूमीवर आला. काय म्हणाला? माझे मामा काका दादा आहेत, मी असं कसं काय मारवा त्यांना. मोहित अडकला, मोहामध्ये अडकला. आणि त्याला मोहातून बाहेर काढण्यासाठी गीता सांगितली. कोणी सांगितली? कृष्णाचं नाव आहे मोहन. मोह न, मोह काढून टाकणं म्हणजे नाही, मोहातून बाहेर काढणारं त्याचं नाव मोहन आहे. आणि त्याने गीता सांगितली. लक्षात आलं का? कोणी सांगितली? कृष्णाने गीता सांगितली. म्हणून चोखाराबाई काय म्हणाले? चोखाराबाई, संसारी असत माया मोहेरत, ऐसे जे पतित तारावया. आणि ती ज्ञानेश्वरी तुम्हाला पण तारते. फक्त त्या ज्ञानेश्वरीला आपण थोड्या बारीकीने गेलो पाहिजे. ज्ञानेश्वरीतलं एक एक अक्षर माया मोहातून बाहेर काढतं, एक एक अक्षर. कसं काढतं? ऐशी श्रीमुखोने अक्षरे निघती ना जव एकसरे, तवा विद्येचे अंधारे जाऊची लागे, ती अक्षरे नव्हती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका, अर्जुनाला की चितकळिका उजळलिया श्रीकृष्णे. गीतेतलं ज्ञानेश्वरीतलं एक एक अक्षर ब्रह्मांड अक्षर. ह्या मायातून बाहेर पाडण्यासाठी नामदेव महाराजांनी फार सुंदर मार्ग दाखवला आपल्याला. 56 भाषेचा केला से गौरव, भवानवी नाव उभारिले. भवारनवी मायेतून जाण्यासाठी, संसाराच्या मायेतून बाहेर जाण्यासाठी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून नाव उभारले. आपल्याला फक्त त्या नावेत जाऊन बसायचं आहे. फक्त नावेत बसायचं आहे. ज्ञानेश्वरीत बसायचं आहे, आपल्याला जगायचं आहे, अनुभव घ्यायचा आहे ज्ञानेश्वरीचा. फक्त नावेत जाऊन बसायचं आहे. आपल्याला नाव माया तरून जाण्यासाठी करायची गरज नाही. तुमच्या लेकरांना पुस्तकं लिहायचे नाहीत, फक्त लिहून ठेवलेले पाठ करायचे. लिहून ठेवले 200-300 पानाचे. 300 पानाचं पुस्तक असताना 65 दिवस खेळण्यात जाऊ दे, वर्षामध्ये दररोज एकच पान पाठ करा, एकच पान पाठ करा. मायातून तरलं ते 100% मोठं झालं. भवानी नावच भरली जाऊ तिकडे ते अधिकारीची मोठा
पदावर जाईल, पण 300 पानं सुद्धा 300 दिवसात पाठ करत नाही. लक्षात आलं का मी काय सांगितलं? पुस्तक लिहायचे नाही, लिहिलेल्या पुस्तकातलं फक्त वाचायचं आहे. संसारी संत माया मोहरत ऐशे जे पती ताराव्या चांगदेवाला तारलं तुम्हाला मला चालतात. अनेक उदाहरण आहेत. नामदेव महाराजांसोबत जेव्हा भारत भ्रमण केलं ज्ञानोबारायांनी, अनेक घटना घडल्या, अनेकांचा उद्धार ज्ञानोबारायांनी केला आणि तो उद्धार आजपर्यंत आमच्यापर्यंत होत आला. तुकोबारायांनी म्हणून सोपा मार्ग सांगितला आपल्याला. काय सांगितला? की जरी या भवसागरातून बाहेर पडायचं असेल तर काय करायचं? ब्रह्मरस गेली काळा तेने पिडा वारेल. काय संसारातले पिडा वारायच्या, संसारातून आसक्तीतून बाहेर पडायचंय तर ब्रह्मरस घे म्हणाले. ब्रह्मरस लावणे मृदंग श्रुती टाळ घोष शेव ब्रह्मरस आवडीने. मृदंग लावून हे आनंदाने काय करू? ब्रह्मरस शेव म्हणाले. ब्रह्मरस. मग ब्रह्मरस कुठे आहे? तुकोबारायांनी सांगितलं ब्रह्मरस घ्यायला, काढा घ्यायला ब्रह्मरसाचा. आता घेऊ ना, म्हणजे मुक्त होऊ ना संसारातून. आपण संसारातच राहू, कारण संसार सोडायला ज्ञानोबारायांनी सांगितलेलं नाही. आता ग्रहादी कागवे ते काही न घेते जावे, जे घेते झाले स्वभावे निसंग म्हणून. घरदार सोडायचं नाही, फक्त निसंग होऊन संसार कर, मायात अडकून, मोहात अडकून. बरोबर. मग कुठे आहे तुकोबारायांनी सांगितलेला ब्रह्मरस? कुठे आहे? ज्ञानेश्वरीमध्ये आहे. आणि मी तव दातारा एक कृपेच्या निगोनी गाभारा घेत असे चारा ब्रह्मरसाचा. अर्जुन म्हणतो कृष्णाला, अरे तुझ्या मुखात जे शब्द पडतायत ना, हे ब्रह्मरस आहेत. ब्रह्मरस तेने आवाल सुबोधे ओबीचे प्रबंधे ब्रह्मरस सुस्वादे अक्षरे गुंतिली. माऊली स्वतः म्हणतात की ओवी नव्हे, शब्द नव्हे, यातलं एक एक अक्षर ब्रह्मरस आहे. एक एक अक्षर ब्रह्मरस ज्ञानेश्वरीतले. म्हणून ज्ञानेश्वरी वाचायची, न चुकता वाचायची. 5 वेळा वाचा, 2 वाचा, वाचायच्या म्हणजे वाचायच्या, दररोज वाचायच्या. पारायण आपल्या तर चालू आहे ना. किती लोक बसतात पारायणाला? 50. किती लोक आले तिथे जाते कीर्तनाला? अरे 10% तर बसायचे ते. 2000 दिसतात, 200 तर लोक पारायणाला बसा. भाग्य आपलं थोर. आपल्या दारात पारायण होतंय, स्वतःच्या मालकीची ज्ञानेश्वरी आणायची आहे. एका ज्ञानेश्वरी तिघं बसतात माना वाकड्याकडून, आणि टपरीवर तर 100 रुपये चहा पाण्यात खर्च करून येतात. 100 रुपयाची ज्ञानेश्वरी, 120 रुपयाची ज्ञानेश्वरी. ह्या ज्ञानेश्वरी वाचा. माझा बाप करत होता, माझी माय करत होती. लई एकादशी धरायचे, पंढरपूरच्या वायातला जायच्या. त्यांच्यासोबत तुझ्यासोबत कोणी ना कोणाचे एका देवावेन म्हणा नारायण सद्बुद्धीने. ह्या जगात कोणीच कोणाचं नाही, नारायण सुद्धा सद्बुद्धीने म्हणायचा. कोणी ना कोणाचं. लक्षात आलं का? म्हणून ज्ञानोबारायांनी सांगितलं आपुली आपण सोडवून करा म्हणाले. आपुली आपण संसार बंधन तोडा बेटी. संसार सोडा नाही बरं का, संसाराचं बंधन तोडा. ते म्हणते ना मी 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 म्हणून. पंढरपूरला जायचं, दिंडीमध्ये जायचं, आळंदीला दिंडीमध्ये जायचं, डोंगरावर चढायचं, रेंज नाही म्हणायचं, तिथून फोन करायचा, पुन्हा दार लावून घे बरं, दूध काढलं का नाही, लाईट बंद करून झोप, फला न कर, कुलूप लाव, काही सल्ले देऊ नको. तिथून गेलास ना संसाराचं बंधन तोड. 4-8 दिवस बसते ज्ञानोबा तुकाराम मग उड्या मारत राहणार तिथून संसार चालवतं. तेच सांगितलं संसार बंधन तोडा. अरे संधी मिळाली ना, कारण इथं आल्यानंतर लोक पाया पडणार. दिंडी जाऊन आले माऊली पाया पडू द्या, कारण तुम्हाला माऊली समजतात. 4-8 दिवस तरी लोक तिथला प्रसाद आणला खातात. तुमचे शिडी तुकडे जर उडून आले ना, ते सुद्धा प्रसाद म्हणून आनंदाने खातात. तिथे इतकी ताकद आहे तिथे. लक्षात आलं का? अमृताची सागरी जे नाभे सामर्थ्याची थोरी तेच दे अमृत लहरी चुळी घेतल्या. अमृताच्या सागरामध्ये जी ताकद आहे ना, ती थेंबात आहे. त्या दिंडीची ताकद आहे ना, ती तुमच्या तिथे ताकद, ती ताकद घरला घेऊन येता तुम्ही. म्हणून तसं वागायचं आपल्याला. संसारी असत माया मोहेरत ऐशे जे पतीत तारावया. कोणीच कोणाचं नाही. ज्ञानोबारायांनी सांगितलं आपुली आपण करा सोडवण. तुमची तुम्ही सोडवून करा. माझी माय फार वाचायची, बाबा फार वाचायचे, एवढे पारायण करायचे, एवढं पुण्य त्यांच्यासोबत तुझं तुम्ही असं. वर्षभर मायबाप लेकरासोबत बसतात अभ्यास केला, ट्युशन लावतात, गुरुजी शिकवतात, मॅडम शिकवतात. परीक्षेत त्याला एकट्यालाच बसवतात का दुसरे येतात? काय म्हणले वखरे मावती तुम्हाला त्याला पांडुरंग कुठे गेले? इकडे येतात. आपल्याकडे काय आम्ही हो ना महाराज, चला ना, आम्ही हो ना, चला ना तुम्ही कुठेच बघा. आता एकटंच उभा माईक समोर. लक्षात आलं का? त्याचं त्यालाच करावं लागतं. आपुली आपण करा सोडवून. ही वस्तुस्थिती आहे. आता उदाहरण ह्या माऊलीच्या पायाला घरला जातात, ठेस लागली, लागणार नाही, कारण तुम्ही माऊलीच्या चरणी बसतात. सुखानुपम संतांचे चरणी बाकी म्हणतात, तुम्ही माऊलीसमोर बसतात. कल्पना आहे आपली की यांच्या पायाला ठेस लागली. घरी गेल्यानंतर बायको सून पट्टी लावी, मलम लावी, लागलं. हा लागलं तुम्हाला खरं ना?
आई बहीण जे कोणी असते लेकर बाळा सुना नातवंड बरोबर आहे. जेवण झालं 10 वाजता. आता मला मोकळेपणाने सांगा दारगड झोपले पुन्हा कोणाला झोप लागली कोण जागे? वा छान. फक्त एकटे जागेत. वा अनुभव नसला तरी आपल्याला कळतं बरं का ते एकटे जागेत. आता कुठे गेले बाकीचे? अंतकाळी मी परदेशी ऐसे जाणून या मानसी म्हणून या ऋषिकेशी शब्द जशी आलो. 9 मास गर्भवासी कष्ट झाले त्या मातेसी तीही दुरी राहिली कैसी अंती दुरी राहिलो जीवी बापाची ओढ मुठी घालून करे कोड जेव्हा लागली मोड तेव्हा दुरी टाकली. 9 चरणा चालू त्या तालने बघू आपण. इष्ट आले मित्र आले संशयाने मजलागे टाकून गेले एकटे या एकट्याला टाकले सगळे निघून गेले कारण कोणी कोणाचं नाही म्हणून आपुली आपण सोडून करायचे. सोडूनचा मार्ग काय सांगितला? ज्ञानेश्वरी ज्ञानोबरायांचं साहित्य सांगितलं. संसारी आसक्त माया मोहेरत संसारात आसक्त झालो आपण मोहेमध्ये मायेमध्ये अडकलो. माझं घर माझी वाढ आणि खरंच अडकलं बरं का. खेडेगावातून चालू ना आपण बहुतांशाच्या शहरातले 10% केस बाकी 90% खेडेगावातून आलो. अनेक वर्षापासून सत्य चालू आहेत. अनेक वर्षापासून अहो सख्या भावाचे भांडणं नाही मिटले बांधाचे भांडण नाही मिटले सुनचं सासूचं म्हणा. मग काय करू लागलो सत्य करून आपण? बांधाचे भांडणं झाडाचे भांडणं विहिरीच्या हिश्श्याची भांडणं पाण्याचे भांडणं अजून म्हटले 20-25 वर्ष भांडणं चालू आहेत. 25 वर्षाकडे सख्या भावाच्या बहिणीचे. तरी कृष्ण म्हणायचं राम म्हणायचं रामायण ऐकायचं. राम सावत्र माईचं ऐकतो हे सख्या माईचं ऐकत नाही. राम सावत्र भावाला राज्य देऊन जातो ते भाऊ चपला ठोकतो त्या राजा गादीवर. इकडे भाऊ नोकरीला नाही कामाला बाहेर जर दुसऱ्या देशात गेला का दुसऱ्या मोठ्या जिल्ह्याला गेला ना बाहेर इकडे बांधव फोडून सगळं वाटलं करून टाकतं त्याचं सत्कार भाऊ. आणि सावत्र भाऊ त्यांच्या पादुका ठेवून राज्य करतात. काय शिकलो आम्ही यायचं ह्या टिंगल टोळ्या काढायच्या मग हसा खेळा गायन तासभर गायन अर्धा तास उशिरा कीर्तन अर्धा तास अगोदर संपायचं झालं कीर्तन. का? तुमची गल्ली लई छोटी आहे. 20 लाखाची गाडी येते तुमच्या गल्लीमध्ये येऊ लागली. कल्पना करा बरं का. मला टीका नाही करायची. 20 लाखाची गाडीमध्ये येते आणि पंक्चर झाली. पंक्चर किती होते? सुई इतका. पाठीमागून एक मोटरसायकलवाला येतो भडभड भडभड भड बाजू लागले. त्याला जर भंगारात विकलं ना 2000 रुपये सुद्धा येणार नाही. ते काय विचारते 20 लाखवाला साहेब गाडी पुढे घ्या ना. हे 20 लाखवाला गाडीवाला काय म्हणतो पंक्चर झाले. ते काय म्हणते मग फिर हटा बाजू को. 20 लाखाच्या गाडीला हाटी पंक्चर झाल्यावर कळलं का? बिना कामात झाली गाडी. ते पंक्चर काढण्यासाठी गॅरेज तर आहेत हवा मारलेल्या लोक आहेत. पण आमच्या जीवनाची गाडी जर पंक्चर झाली ना जे तुमचे पंक्चर काढणार आहेत ना आम्ही पाकिटे घेऊन दुनियाचे पंक्चर आम्ही होऊन बसतोय. तुमचे पंक्चर कोण काढणार आहे? एकच उपाय आहे आपली गाडीच पंक्चर होऊ द्यायची नाही. ज्ञानोबा तुकोबाला सोडायचंच नाही. ज्ञानेश्वरला सोडायचंच नाही. हरिपाठाला सोडायचंच नाही. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी हिरवी तरी माझी या भक्ता आणि संसाराची चिंता काय समर्थाच्या कांता कोरांना मागे मनोनिगा भक्ता नाही एक चिंता त्या ते समुद्रता ती मी सदा. ज्ञानोबा म्हणतात ना मी सगळं सांभाळतो म्हणून एवढा विश्वास टाकून द्यायचा. संसारी आसक्त माया मोहेरत ऐसे जे पतित ताराव्या कारण का त्यांची ज्ञानेश्वरी श्रेष्ठ आहे. चोखा मने श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ चोखा मने
श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ वाचितासनात जीव होती. चोखा म्हणे श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ वाचितासनात जीव होती. चोखा म्हणतात ज्ञानोबरायांचा ग्रंथ हा श्रेष्ठ आहे आणि जे वाचतील ते सनात होतील. तुम्ही आम्ही कळत नकळत अनाथ आहोत. कारण काय, काळ आपला मालक आहे, घेऊन जाणार आहे. तर आमच्या हातात नाही जन्म मृत्यू सगळं निसर्गाच्या हातात आहे, भगवंताच्या हातात आहे. मग याच्यातून मुक्त करायचा मार्ग कोण सांगितला? चोखोबारायांनी सांगितलं की वाचिता सनात जीव होती. म्हणून ज्ञानेश्वरी वाचली. का वाचायची आणि कशी वाचायची? नाथ महाराज म्हणतात, भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी. ज्ञानेश्वरी भाव धरून वाचायची. पानं उघटायचे मुख उघटायचे नाही. पारायणला बसल्यानंतर बच्चाला विचारायचं किती ओळी चालले. मग वाद्य चालतो, याची 17वी चालते, वाचणाऱ्याची 25वी चालते आणि दुसऱ्याची 150वी चालते. एक वेळेकडे बघतं फक्त जन्म ओवीस सापडत नाही त्याला. कारण त्याचं डोकं चितं नसतं, मन कोण उफरतं, शरीराने तर वस्तू पडत असं नका करू बाबा. वाचता येत नाही नुसतं बोट फिरवा, त्याच्यावर नुसतं बोट फिरवा. पाठ करिता व्याजे पांडित येते वेसच येते अमृता ते नेणे फावली. हा ज्ञानोबराय म्हणतात माझी ज्ञानेश्वरी वाचली आणि त्याला पांडित्य आलं नाही असं होऊच शकत नाही. तो पंडितच होणार, हुशारच होणार, कारण ओळखची ताकदच तशी आहे. काय नाही ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी काय म्हणे तीही पाठविले धरणे जगू. तुकोबारा म्हणतात की ज्ञानेश्वरीमध्ये काय नाही. 14 गुणाच्या मालकाला चोर म्हणणारी जनाबाई काय म्हणते, धरीला पंढरीचा चोर. काय म्हणते, वाचावे ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी. वाचील जो कोणी जनी त्यासी. 14 गुणाच्या मालकाला चोर म्हणणारी म्हणते की माझ्या ज्ञानोबरायचं कोणी ज्ञानेश्वरी वाचला तर मी लोटांवर घालताना तेवढी नंबर होती ती. ही ज्ञानेश्वरी आहे. नामदेव महाराज म्हणाले, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी एक ओवी अनुभव. 2033 एक ओवी.
ही ताकद आहे. कारण का त्यातलं एक एक अक्षर साचची बोलाचे नव्हे हे शास्त्र, संसार जिनते हे शस्त्र, अमृत आत्मा अवतरते मंत्र अक्षरे ये. संसारातून तारण्यासाठी एक अक्षर पुरे ज्ञानेश्वरीत म्हणतात. एक अक्षर साचची बोलाचे नव्हे हे शास्त्र, नुसतं बोलण्याचं शास्त्र नव्हे. संसार जिनते हे शस्त्र, संसारातून जिंकून बाहेर काढण्याचं शास्त्र आहे. आत्मा अवतरते मंत्राक्षरे ये. त्यातलं एक एक अक्षर तुमच्या आत्म्याला जागृत करेल, आत्मज्ञान देईल तुम्हाला. एवढी ताकद ज्ञानेश्वरीमध्ये. म्हणून सगळ्या संतांनी ज्ञानेश्वरी वाचायला सांगितले. जगद्गुरु म्हणतात माझं पामर आहे काय थोरपण पायीची वाहन पायी. ताकद आहे ती सगळी आणि अंतकरणातून आले सगळं. कारण ज्ञानोबऱ्यांचा अधिकार थोडा मोठा आहे. सगळ्या संतांनी मान्य केलं, आपणही तो मान्य करावा. गाथा वाचावी, ज्ञानेश्वरी वाचावी, पण 100% वाचा, अनुभव घ्यावा, ज्ञानेश्वरीचा वाचावा. पारायण चालना आपल्याकडे बिलकुल 5 मिनिटं वाचा, 10 मिनिटं वाचा, काही बंधन नाही. कुठल्या कुणीचं सांगत असेल पहिल्या दिवशी बसलं की शेवटी पण उठता येत नाही, 7 दिवस बसलंच पाहिजे. त्यांना माझी विनंती आहे, तुम्ही असं सांगत असेल त्यांना की असं नका म्हणू बाबा. नामा म्हणेपर्यंत श्रेष्ठ ज्ञानादेवी एक तरी होई. 7 दिवसामध्ये 5 वर्ष द्या, 10 मिनिटं बसू द्या, 5 मिनिटं बसू द्या, 2 दिवस बघ, 2 दिवस गॅप मार. तुझ्या हातातच जर विषय नसेल, तुला चालच भाग बाहेर असेल तर जेवढं जमेल तेवढं वाच. पण त्याच्यानं तुला सवय लागेल ना पुन्हा वाचायची, म्हणून जमेल तेवढी वाचायची. जाणून बुजून थोडंसं आपण टाळायचं नाही, पण आपल्या ज्ञानेश्वरी बसायचंच आहे, वाचायच्या अट्टहासाने यायचं. लक्षात आलं का? चोखा म्हणे श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ वाचिता सनात जीव होते. हा ग्रंथ श्रेष्ठ आहे. का श्रेष्ठ आहे? कारण श्रेष्ठ व्यक्तीच्या मुखातून निघाला. ज्ञानोबा श्रेष्ठ आहे, 100% श्रेष्ठ आहे. माझी ऐकावी विनंती ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती. शारीरिक ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात तुम्ही श्रेष्ठ आहात. माझी ऐकावी विनंती ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती, तुम्ही श्रेष्ठ आहात. श्रेष्ठ ज्ञानदेवा एका जनार्दनी आठवा. तुम्ही श्रेष्ठ आहात, माझी आठवण करा, मला आठवा तुम्ही, मला तुमची आठवण येऊ द्या. तुम्ही श्रेष्ठ आहात. कारण ज्ञानोबा श्रेष्ठ काय आहे? कारण आपण पाहिलं 14 गुणाच्या मालकाचा विष्णूचा अवतार आहे. तुम्ही श्रेष्ठ आहे. मेलेल्या सच्चिदानंदावर उठू शकतात, ज्ञानोबाच उठू शकतात. कमालाचं तुटलेलं मुडकं ज्ञानोबा जोडू शकतात. सायनाचं तुटलेलं मुडकं ज्ञानोबा जोडू शकतात. रेड्यामुखी वेद ज्ञानोबा बोलू शकतात. भिंत ज्ञानोबा चालू शकतात. पाठीवर मांडे ज्ञानोबा भाजू शकतात. 700 श्लोक 9033 वेळामध्ये ज्ञानोबा चालू शकतात. कारण कृष्णाचा अवतार आहे, त्यांनाच माहिती आहे, म्हणून श्रेष्ठ आहे. चोखा म्हणे श्रेष्ठ ज्ञानदेवी. देवी ज्ञानाची देवी शारदा माता, सरस्वती माता. आता ही ज्ञानदेवी आहे, त्या देवीची पण देवी आहे, ज्ञानाची देवी ना. चोखा म्हणे श्रेष्ठ ज्ञानदेवी, बरोबर. चोखा म्हणे श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ. हा ग्रंथ आहे, पुस्तक म्हणून जाऊ नका. ज्ञानेश्वर पुस्तक आहे कधी, आम्ही म्हणतो ज्ञानेश्वर द्यायला लोकांना, त्यांचं पुस्तक आहे ज्ञानेश्वर, पुस्तक नका म्हणून ग्रंथ आहे हा. कारण त्याची जयंती साजरी होते. अनेक वर्षापासून आपण पारायण करता, आपल्याला लागू पुन्हा वाचा वाटतं. कारण का? म्हणून महाभारती नाही ती नोहेची लोकी तीही येणे कारणे म्हणे पिपाही व्यास वशिष्ठ जगत्रय. ज्ञानेश्वरीची ताकद जेवढी मोठी आहे त्या याच्यामध्ये नाही, असं त्रैलोक्यात नाही. जे पाहिजे ते ज्ञानेश्वरीमध्ये आहे. आणि ज्ञानेश्वरीची ताकद तुम्हाला विचारायची असेल ना, तर कधी राळेगण सिद्धीला गेला तर अण्णा हजारे साहेबांनी भेटल्यानंतर विचारा त्यांना तुमचं एवढं जीवन परिवर्तित का झालं, त्या क्षेत्रातून इकडे कसे वळले, तर तुम्हाला 100% ते सांगतील. एक ओवी ज्ञानेश्वरीची. नगरी चिरचावी जलाशय निर्मावी महावने लावावी नाना विधे. या ओवीनं माझ्या थोडं मोठं परिवर्तन केलं, त्या अभिमानाने सांगतात ही ज्ञानेश्वरी. चोखा म्हणे श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ वाचिता सनात जीव होती. आम्ही अनाथ आहोत, कारण पराधीन आहोत, आणि त्या पराधीनला जर आम्हाला जर हात धरायचा असेल तर ज्ञानोबाने आमचा हात धरावा. मग भ्यायचं कारणच नाही, काळाला नाही, मायेला नाही, कुणालाच नाही. कारण ते स्वतःच म्हणतात ना, हरी उच्चारण मंत्र आगाध पळे भूतबाधा भय द्यायचे. अरे भूत माझ्या भक्ताला काहीच करू शकत नाही, मालक आहेत ना ते सगळ्याचा. तुमच्या घरी पुत्र पाळा, कल्पना करा बरं का. ज्ञानोबा श्रेष्ठ काय का ताकद त्यांच्यामध्ये. माया काळ काहीच करू शकत नाही ज्ञानेश्वरी वाचणाऱ्याला. मृत्यूची भीती वाटत नाही, कारण आपण सत्य वागतो, चांगलं वागायला सुरुवात करतो. पाप पुण्याचा आपल्याला हिशोब कळतो, हे वाईट आहे, तेच आहे, चुकीचं आहे. आणि चांगलं वागलं की भ्यायचं काही गरज नाही कुणाला. मृत्यू तर आहेच ना, येणारच आहे. मृत्यू थोडं चुकायचं आहे आम्हाला. आला घेता जावंच लागणार. महाथोर ते मृत्यू पण तेच गेले, कित्येक जन्मले आणि मेले. आम्हाला पण जावं लागणार आहे, पण भीती वाटणार नाही, अडकणार नाही मी कशामध्ये. कुत्र पाळलं तुमच्या घरी, कुत्र उदाहरण सांगत होतो तुम्हाला. तुमच्या गेटच्या बाहेरून जरी माणूस आला तर भुकतो त्याला. महाराज जरी तिथून गेला, मी जरी मलाही भुकत, त्याला महाराज कळत नाही तर भुकतच ते. का महाराजाला भुकत नाही? महाराजाला भुकतो. मृदंगाचार्य गेले भुकतो तुम्हाला पण बरं का. बाबा तुम्हाला भुकतं ते, तुम्हाला तर जास्त भुकतं. बरोबर आहे ना? हे सगळं हे बघून लिहू चित्र दिसतं त्यानंतर रोजच्या पेक्षा जास्त भुकत होते. कुणाला कबरेला पिस्तूल लावून गेला तरी भुकत. ह्याच्या गाडीत जरी गेला ना वाजणार आहे ते त्यालाही भुकत होते. गंमत बघा, तुम्हाला काय सांगायचं आहे. 6 महिन्याचं तुमचं लेकरू घसटत गेलं त्या कुत्र्यापाशी आणि नाकात बोट घातलं, चावतं का त्याला? शिपूट धरून ओढलं,
पाठीवर बसलं, पाणी टाकलं अंगावर, त्याच्या कानाला जर मोडलं, कानात बोट घातलं, तोंडात बोट घातलं, चावतं का त्याला? कारण त्या कुत्र्याला कळतं मालकाचं लेकरू हे. लक्षात आलं का? कुत्र्याला कळतं, काहीच करत नाही त्याला. ह्या मालकाचे ही मालक आहे जगाचा, आणि त्यांनी निर्माण केले हे शनी काळ फाळ सगळे. काहीच करत नाही त्याच्या भक्ताला, कारण त्याला माहिती मालकाचं लेकरू आहे म्हणून. लक्षात आलं का? कोणी मालकाचं? ज्ञानेश्वर महाराजांचं लेकरू आहे बाबा. बोलिले लेकुरे, माझ्या म्हणचं नाही सांग, बोलिले लेकुरे. जगद्गुरु म्हणतात आम्ही लेकरू आहे, बोलिले लेकुरे, विडीवा पडून उत्तर. आम्ही तुमचे लेकरू होत ना, ह्या लेकराला काय करणार? आम्ही लेकरू होत ना त्यांचं. आम्ही तुकोबाऱ्याचं लेकरू होत, नाथ महाराजांचं लेकरू होत, नामदेव महाराजांचं लेकरू होत. या लेकराला काय किंमत आहे का कळायची? करील ते काय नोहे महाराज, परी पाहे बीज शुद्ध अंगी. फक्त शुद्ध भाव पाहिजे. आमच्यातला शुद्धचा भाव असेल ना, तर ही श्रेष्ठ ज्ञानाची आम्हाला कळते. आम्ही सनाथ होतो. अनाथांचे नाथ आहेत, अनाथांचे नाथ. काय म्हणतात? ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दने पाय बंदी कसे. ज्ञानाबाई माझी जीव सनात होती, सनात होती. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. नाथ महाराज म्हणतात अनाथांची माय ज्ञानोबा आहे, आणि ती सनात करते. ते चोखोबाऱ्या म्हणाले. चोखा म्हणे श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ वाचिता सनात जीव होते. म्हणून ज्ञानेश्वरी वाचायची, न चुकता वाचायची. दररोज शाळेला जाताना, अभ्यास करताना, जिथं कुठं असाल आपण, दिवसातून सकाळी उठल्यावर 2-3 ओळी वाचा, 1 ओळी वाचा. शक्यच नसेल ना, नमस्कार करा ज्ञानेश्वरला, पान उघडून जा. मी तुम्हाला मोठे पण नाही सांगत, आपल्या समाजामध्ये आपले हिंदी बांधव राहतात. अहो एवढ्या लेकरांना अक्षरशः त्यांचा पूर्ण ग्रंथ पाठ आहे. एक एवढ्याने मोठे ग्रंथ पाठ आहेत. आपल्या ज्ञानेश्वराला मोठे दिसणारे ग्रंथ, आणि लेकराला ज्ञानेश्वरीतले एक ओळ पाठ नाही, एक श्लोक पाठ नाही, हरिपाठातला अभंग पाठ नाही. काय करू लागला एवढे सत्य करून? 9 ते 11 कीर्तन, त्याच्या अगोदर पंगत, 50 म्हातारे कुतारी माणसं येतात, अर्धे त्याचे झुपी जातात, असे पेंगतात, गप्पा मारतात, लेकरं बाळा घरी झुपी जातात, आणि कीर्तन चालले, सप्ते चालले आपले. अरे त्या लेकरावर जर संस्कार होऊ द्यायचे असतील ना, 7 ते 9 कीर्तन ठेवा, त्याच्यानंतर जेवण ठेवा. एवढ्या लोकांना जीव घालणं अवघड नाही. माझी तुम्हाला विनंती आहे, 7 दिवस जर तुम्हाला स्वयंपाकातून सुट्टी मिळत असेल ना, महिलांना प्रश्न आहे माझा, 1000ची साडी तुम्हाला दिलं नवऱ्यानं म्हणून त्याच्यात आनंद आहे का? 7 दिवस स्वयंपाकातून सुट्टी दिल्याचा आनंद आहे? मला सांगा बरं. कशात आहे? स्वयंपाकातून सुट्टी आहे ना, 7 दिवसापासून सुट्टी द्या. एवढे लोक आहात ना, 7 दिवसाचं कुटुंबातलं जेवण जर बाहेर जेवलं असतं तर 700 रुपये सुद्धा पुरले नसते. 500 रुपये आणून टाका त्या पेटीमध्ये, फक्त 500 प्रत्येक घरात, तरी सप्ताह होतो आपला. एकच आचारी लावायचा, एकच आचारी लावायचा. सामान एकत्रच भरायचं. 40% सामान कमी लागतं, 40%. काही म्हणायचं याच्यातर्फे पंगत आणि त्याच्यातर्फे. कुणाला पंगत देऊ लागले? लक्ष्मी ज्याच्या पायाजवळ त्याच्या नावावर, कुबेर ज्याच्या भांडार त्याला पंगत देऊ लागले. चहा इथे यायचं, माईक मध्ये सांगायचं काय, आजचा सकाळचा नाश्ता यांच्यातर्फे. म्हणून वाचेचा चौबारा, घातलिया धर्माचा पसारा. तो धर्मोचुया धर्म होईरा, तो दंभू जाणे. मी धर्म केला, दान मी केलं, माझ्यातर्फे म्हणलं की तो दंभ झाला म्हणतात ना बरं. ते माझ्याकडे येतच नाही, येत नाही. म्हणून ते पार्था मजन पवितीची सर्वता मग मनी वाहिले असतात येत आले. अर्जुना जो माझ्यातर्फे म्हणतो ना, तो मला पाहूनच होत नाही. अरे कुबेर भांडार पाहिला लक्ष्मी, तो काय देतो मला 1000 पैशाचे म्हणतो माझ्यातर्फे पंगत म्हणू नका. माझी विनंती आहे तुम्हाला, लोखंड कापावं लागतं म्हणून मी तुम्हाला सांगतो. अजिबात नाव घेऊ द्यायचं नाही माईकमध्ये. त्यांनी संयोजकांनी फाळले केले, नावच घेऊ नको म्हणा, त्याला सगळं कळतं. कारण इथं बसलाय तो, तैसा हृदयामध्ये राम असता सर्व सुखाचा राम, की भ्रांताशी कामो विषयावरे. अरे तुझ्या हृदयात आहे ना, मला सगळं कळतं ना, तू काय करतोस ते. तुझं मनच मी आहे ना. इंद्रिया माझी 11 म्हणते मी हे जाणावे. अरे तुझं मन मी आहे, 10 इंद्रिय 11वं मन मी आहे. मग त्या भगवंताला काय सांगतो, देवा मी केलं बरं का, पंगत मी दिली. अरे तुझ्या हृदयात तोच बसलाय, त्याला काय सांगतो तू? म्हणजे हे श्रेष्ठ केलं त्या माणसाचं, हे श्रेष्ठ काय. मी मोठे पण नाही सांगत. आता आमच्या सप्ताहातली बरीच अर्धी मंडळी दिसते मला. येऊन पहा, 7 ते 9 कीर्तन असतं, 3 ते 4000 लोक असतात, 9 ते 10 हे सगळी लेकरं असतात. लग्न न झालेली वाढायला जवळपास 70 लेकरं, 70-80 लेकरं त्या मंडपात असतात. 3-4 पंक्तीमध्ये 3000 लोक उठून जातात. आणि त्या पंक्तीमध्ये तुम्ही 3 पंक्ती संपल्यानंतर, 4 पंक्ती संपल्यानंतर मला फक्त अर्धा करून सांडलं उचलून द्यावा, फक्त अर्धा करून. पूर्ण मंडप सप्ताह मी सप्ताहच बंद करून टाकतो. आणि कोण करते वाढणं? लेकरं करतात, पडलेलं उचलतात. काही सुरुवातीला आमचे लोक म्हणाले नुकसान करतील लेकरं. अरे म्हणलं सांडेल ना, भाजी सांडेल ना, भात सांडेल ना, आयुष्य तर सुधरेल, करू दे त्याला काम. आता त्यांचे मायबाप भेटले की मला म्हणतात मोठेपणा, श्रेष्ठ तो सांगतो तुम्हाला गल्लीतलं काय निर्माण झालं ना. चोखा म्हणे श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ काय म्हणतात, माऊली आमचं पोरगं, आमची पोरगी पाणी सुद्धा घेत नव्हती बरं का, आता ताडून घेतो, काही उचलते, वाढून घेते, झाडलोट करतात. किती आनंद झाला. एवढी लेकरं माऊली, एवढी लेकरं. सकाळी मी फिरायला निघतो, कुणी मलाच म्हणून कोणाला जय हरी माऊली, जय हरी. तरुण बायका, म्हाताऱ्या बायका, चालू पुरुष माणसं, मोठे चालू म्हणजे चलत येणारी माणसं, ही सगळी जय हरी एकमेकाला म्हणतात. हे सुरुवात झालं.
चालून म्हणजे सगळेच हसते बा, चालून चालणं होतं मला समजून शब्दात काय पकडतात. लक्षात आलं का? हे निर्माण होतं आणि हेच गोकुळ आहे आपलं, हाच आनंद आहे जीवनातला. चोखा म्हणे श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ वाचिता सनात जीव होते. एकमेकाला सुद्धा परिचय राहिले ना आपल्याला एवढे सत्य करून आपले. म्हणून एकत्र करा, 7 ते 9 करा, एकत्र सामान भरा, एकच आचार्य लावा, काही कमी पडत नाही. मस्त पंक्ती घ्यायच्या, पुंडलिकवरती म्हणायचं, नाव घ्यायचं, टाळ्या वाजायच्या, खायचं, 10 वाजता घरला निघून द्यायचं. 4 माणसं पारायण पुढे रात्रीच्या भजनाला बसतात, काय म्हणतात आपण त्याला, जागरणाचं. ह्या माईक लावून देतात वर जोरात, बंद करून टाकायचं माईक सगळे. पाठ तुमचा काय हे होतं ना आपलं भजन काकडा वगैरे होतं ना, बिलकुल वरचे माई लावायचे, फक्त खालचा भोंगा लावायचा, झोपा मोडायच्या नाही लोकांच्या. लक्षात आलं का? चुकीचं करायचं नाही. कंट्रोल जातात लोक, लेकरांच्या अभ्यास असतात, झोपा म्हणतात, उघडी सोडून द्यायचं, काही दिलं नाही. कॅसेट लावून द्यायच्या वेगळ्या. बाकीचं बघा ना, बाकीच्या समाजामध्ये कॅसेट लावले ऐकाय कधी ऐकायला मिळाल्या? व्यक्तीच म्हणतो माईकमध्ये, इथं कॅसेट लावून देतो आपण, अजिबात करायचं नाही. श्रेष्ठत्व सगळ्या अंगाने टिपायचं. आपला संसार श्रेष्ठ आहे, मानवी देह श्रेष्ठ आहे. कारण 14 गुणाच्या मालकाला विनंती करतात देव लोक, मृत्यू लोकात पाठव, आम्हाला मिळाले धन्य आम्ही जन्मालो दासन ठेवायचं. ह्या श्रेष्ठत्वाला आपण जपून ठेवायचं. खूप सुंदर जीवन आहे. हे श्रेष्ठत्व सांगण्यासाठी फक्त एक उदाहरण सांगतो, 3 चरणाचा सार असलेलं उदाहरण सांगतो. आपल्याला काय होतं, सगळं आपल्याजवळ असतं, पण दुर्दैवाने आपण सगळं सोडून पळत राहतो. पळू नका बाबा, ज्ञानेश्वरी गीतेच्या बाहेर खरंच जाऊ नका, गाथेच्या बाहेर जाऊ नका, ज्ञानोबा तुकोबा चोखोबा बरोबर पुरेशीत आपल्याला. पण काय होतं बघा, मी जालन्याला जिल्हा पुरवठाधिकारी होतो. डेप्युटी कलेक्टरमध्ये पद आहे, तेव्हा जिल्हा पुरवठाधिकारी होतो. आणि तो गोडाऊन आमच्याकडे अर्ज दिला की आम्हाला पिंजरे पाहिजे उंदर धरण्यासाठी. ठीक आहे म्हणलं, देऊ त्याला. गोडाऊनवर गेला फिरायला. एवढं धान्य पडलं होतं ना, ट्रकच्या ट्रक आलं होतं, त्याचं वजन करायला ठेवायला वेळच नव्हता. एवढ्या गाड्या सगळं उभारल्यानं पाऊस पडत होता. घेतलं त्या विचाराने बरोबर उतरून घेतल्यानंतर काटे वगैरे करत बसला, साफसूफ करत बसला. आम्ही त्याला सहज म्हणलं, नवीन होतो ना, नोकरीत लागले, मला माहित नव्हतं. अरे म्हणलं एवढं धान्य पडलं उघडं सगळं, आणि इथं उंदराला खायला वाटतं, पिंजर उंदर थोडं जाणार आहे म्हणलं. एवढं धान्य पडलं ना उघडं, कुठेही खायला ना, ते गहू पडलाय, ज्वारी पडलाय, मका पडलाय, तर तू म्हणतो की आम्हाला पिंजरे पाहिजे. आणि पिंजऱ्यात काय काम आहे ते म्हणजे सरीकडे या. घेऊन गेलं तर गोदामामध्ये पाठीमध्ये पोती लावले तर थप्प्या, त्याच्या माठी मग पिंजरे दाखवलं, आणि ते पिंजऱ्यात एवढं मोठं मोठं उंदर अडकले. कळलं ना? म्हणजे एवढं पडले आपल्या भोवती, ते खायचं नाही, त्या पिंजऱ्यात घुसायचं ना, तर करू ना. पोरगं म्हणतं मैत्रिणीकडे अभ्यासाला चालेल, पोरगी म्हणते मैत्रिणीकडे अभ्यास, त्या मित्राकडे गाईड आहे, आणि तुझे पुस्तकं एवढं उघडं पडले नाही, ते वाचा ना अगोदर. तिकडे जातं घंट्याचे घंटे गप्पा, मला मैत्रिणीकडे अभ्यास, मित्राकडे अभ्यास. अरे त्या पिंजऱ्यात नको अडकू ना, हे उघडं खा ना. हे सगळं पडले ना भरपूर. एवढी ज्ञानेश्वरी जवळ आहे ना, गाथा जवळ आपल्याला, सगळं गीता जवळ आपल्याला ना, मग कशाला जायचं दुसरीकडे पळायला? नका जाऊ. आपला तो एक, मला टीका करायची नाही, पण तुम्हाला सांगायचं चुकू नका, फक्त एकाग्र व्हा. कारण त्याच्याशिवाय एकाग्र झाला की जिंकला म्हणून समजा. रस्त्याच्या पडलेला काचाचा तुकडा, रस्त्याच्या पडलेला काचाचा तुकडा बिना कामाचा, कुठल्याच कामाचा नाही, नुसतं उचला आणि सूर्यकिरणामध्ये गुणात धरा, एका ठिकाणी स्थिर ठेवा. काय होतं रे बाळा? आग लागते. वा, का रस्त्याच्या पडलेला कचरा दिवसभर उन्हात आहे, आग लागत नाही, पण स्थिर धरा फक्त सूर्याच्या समोर, 100% जाळतं. स्थिर व्हा जीवनामध्ये, पाहिजे ते यश मिळू शकता, एवढी ताकद आमच्यामध्ये येते आहे, कारण हे मनुष्य देहातच आहे. लक्षात आलं का? म्हणून याला आनंदाने जगायचं, श्रेष्ठत्व आपलं आपण निर्माण करायचं. विठोबा बुका लावून घेतला नाही, माळ घेतली नाही, गैर वाटू देऊ नका. गैर वाटू देऊ नका, कारण तुकोबाराने सांगितलं, बुका लावू नये भाळा, माळ घालू नये गळा. कीर्तनकाराने बुका लावून घ्यायचं नाही, माळ घालायचं नाही. तुका म्हणे द्रव्य देती घेती तेही नरका जाती. हे तुमचं पाकिट आम्हाला नको, गाडीचं भाडं नको, त्यात तुमचं पेट्रोल नको, डिझेल नको ना, तुमचं पाकिट.
सुखानुपम संतांचे चरणे प्रत्यक्षालंका भुवने नांद तसे. ज्ञानोबरायांच्या आळंदीमध्ये संतांच्या चरणामध्ये सुख आहे. अनेक संत आळंदीमध्ये आहेत आणि तिथं सुख नांदत आहे. आपल्या संसारात सुद्धा नांदत. आपणच संत आहोत. संताला काही वेगळे हातपाय नसतात, आपल्यासारखेच असतात, फक्त मनाने शुद्ध असतात. आपणही संसारामध्ये शुद्धत्वानं राहावं. सुख आमच्या संसारात सुद्धा नांदेल आणि नांदवायचंच, दुःखात जगायचं नाही. आणि असंतोष जीवेसी धरून ठेला हरणेसी म्हणून मैत्री तेनेसी विषादे केली. ज्ञानोबराय म्हणतात नेहमी असं होईल का तसं होईल का दुःख करीत राहतो, म्हणून त्याच्या वाट्याला दुःख येतं. पेरलं ते उगवतं, म्हणून दुःख पेरायचे नाही. आजची परिस्थिती उद्या राहत नाही. तुमच्या लहानपणी तुमच्या गावामध्ये श्रीमंत 4 घर होते ना, 4-5 गावातले आज रोजगार करून खात आहेत आणि बाकी रोजगार करणारे गाड्यामध्ये फिरत आहेत. कारण काला तस्मै नमः त्याच्या भरोसा ठेवायचा. तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली जेने निगमवल्ली प्रगटली. तो विष्णूचा अवतार असला हा ज्ञानोबराय आपल्याजवळ ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून, हरिपाठाच्या माध्यमातून, अभंगाच्या माध्यमातून आहेत, आमच्यासोबतच आहेत. आणि त्यांच्याकडे पाहायचं. त्या निगमवल्लीला प्रगट केलेली ज्ञानेश्वरी वाचायची, मग सुद्धा वाचायची. आम्हाला सुद्धा प्रगट होता येतं. वय लागत नाही प्रगट व्हायला. आपल्याकडे चांगले स्वभाव बाहेर काढले, आचरण शुद्ध केले की आम्ही प्रगट होतो. संसारी असत माया मोहरत ऐसे जे पती धारावया. आम्हाला संसारात असत राहायचं नाही, मायात अडकायचं नाही, मोहात अडकायचं नाही. कारण आम्ही ज्ञानोबरायांचे शिष्य आहोत, तुकोबरायांचे शिष्य आहोत. नलगे मुक्ती धनसंपदा संत संग दे सदा. मुक्ती धनसंपदा काही नको मला, चांगल्याचा सहवास आम्ही मागू, आम्ही चांगलो. चोखामने श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ वाचिता सनात जीव होती. ज्ञानेश्वर महाराजांचा ज्ञानेश्वर ग्रंथ अतिशय श्रेष्ठ आहे. सगळ्या संतांनी सांगितलेलं आहे, माझं एकट्याचं मत नाही. आपल्याला अभंग ऐकलेले आहेत, आपण वास्तवेस पाहतो सगळे. एवढा श्रेष्ठ ग्रंथ असलेला जर वाचला आम्ही, अनुभवला तर 100% आम्ही सुद्धा सनात होऊ. काळाला भ्यायची गरज नाही, पापाला भ्यायची गरज नाही, कारण आम्ही पापच करणार नाही. त्यामुळे आपल्याला शिक्षा व्हायची काही विशेष निर्माण होत नाही. आनंदाने जगता येतं, जगावं ही अपेक्षा. आणि त्यांची कृपा आपल्यावर व्हावी म्हणून आपण त्यांचं छान प्रकारे भजन करूया. ज्ञानेश्वर